टुडे वी विल लर्न कॉन्सेप्ट ऑफ सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच वर्तुळाकार बैठक व्यवस्थेची जी संकल्पना आहे ती आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पाहूयात काय या ठिकाणी मूलभूत संकल्पना आहे. सुरुवातीला समजून घेऊयात व्हॉट इज सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. आता बघा वर्तुळाकृती बैठक व्यवस्था म्हणजे काय. इट इज अ टाइप ऑफ सिटिंग अरेंजमेंट इन विच पर्सन्स आर मेड टू सिट अराउंड अ सर्कल. बघा म्हणजेच काय, एखादा सर्कल जो असेल त्या वर्तुळाभोवती व्यक्तींना आपल्याला काय करावं लागणार आहे, सेट करावे लागणार आहेत. अँड ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशन यू हॅव टू अरेंज द पर्सन्स ऑर ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स द सेंटर, आउटसाइड द सेंटर ऑर बोथ. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला माहिती दिली जाईल त्यानुसार आपल्याला ते व्यक्ती जे आहेत किंवा ते ऑब्जेक्ट जे आहे ते वर्तुळाच्या दिशेने बघतायत, वर्तुळाच्या बाहेरच्या दिशेने बघतायत किंवा दोन्ही, म्हणजे काही वर्तुळाच्या दिशेने तर काही वर्तुळाच्या बाहेरच्या दिशेने बघणारे असतील तर त्यानुसार आपल्याला त्यांना अरेंज करावे लागणार आहेत. आता टाइप ऑफ क्वेश्चन्स कशा प्रकारचे असतात ते पाहूयात. पहिला प्रकार दिलेला आहे युनिडायरेक्शनल. युनिडायरेक्शनल म्हणजे काय, तर एकाच दिशेला बघणारे व्यक्ती आपल्याला दिलेले असेल. व्हेन ऑल द पर्सन्स आर फेसिंग इन द सेम डायरेक्शन, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत असतोय, युनिडायरेक्शनल. म्हणजे जेव्हा सर्वच लोक एकाच दिशेला बघतायत. बघा जर आपल्याला एखादा वर्तुळ दिलं आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहू शकतो या फिगरमध्ये आपल्याला दिसेल सर्व लोक कुठे बघतायत, तर टुवर्ड्स द सेंटर. ठीक आहे, वर्तुळाच्या केंद्रबिंदूकडे बघतायत. जर असं एखादा व्यक्ती असेल तर हा जो बाजू आहे ही बाजू आहे काय, तर लेफ्ट, आणि ही त्याची कुठली बाजू असणार आहे, तर राईट्स. म्हणजे या ठिकाणी टुवर्ड्स राईट्स, टुवर्ड्स लेफ्ट या ठिकाणी आपण दाखवू शकतो. किंवा आपल्याला काय यूज केलं जाईल, बघा क्लॉकवाईज डायरेक्शन हे असणार आहे, कारण घड्याळाच्या दिशेने आपण असं फिरत असतोय ना. आणि हे काय होईल, तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज. तर ह्या दोन्ही संकल्पना समजून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण बघा प्रश्न सॉल्व करताना कुठल्याही अडचणी येणार नाहीत. ठीक आहे. आता जर आपल्याला काही व्यक्ती जे दिलेले आहेत ते घड्याळाच्या विरुद्ध वर्तुळ केंद्रबिंदूच्या विरुद्ध बाजूने बघत असणार आहेत, म्हणजे आउटसाइड द सेंटर असेल. आणि ज्या वेळेस आउटसाइड द सेंटर असेल तर ही बाजू कुठली असणार आहे, लेफ्ट. आणि लेफ्टला आपण या ठिकाणी काय कन्सिडर करणार आहोत, अँटी क्लॉकवाईज. आणि जर घड्याळाच्या दिशेने जर म्हटलं तर राईट बाजूला तो जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे इनसाइड आणि आउटसाइड फेस करताना लेफ्ट राईटमध्ये मात्र कन्फ्युजन होता कामा नये, म्हणून ही गोष्ट मी सुरुवातीलाच टाईप 1 मध्ये तुम्हाला समजावून सांगितली आहे. ठीक आहे. आता पाहूया टाईप 2 काय आहे, ज्यामध्ये आपल्याला बाय डायरेक्शनल या ठिकाणी प्रश्न दिले जातील. बाय डायरेक्शनल म्हणजे काय, तर द्विदिशात्मक जिला म्हणू शकतो किंवा द्विदिशीय, म्हणजे दोन्ही दिशांना तोंड करणारे काय असणार आहेत, व्यक्ती असणार आहेत. when some of the persons are facing towards the center and the rest of them are facing outside the center, म्हणजे उर्वरित जे काही असणार आहेत ते कुठे बघणार आहेत, केंद्रबिंदूच्या बाहेर बघणार आहेत. तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकतो काही जण या ठिकाणी केंद्रबिंदूकडे बघतायत तर काही जण केंद्रबिंदूच्या बाहेरच्या दिशेने या ठिकाणी पाहतात. तर सम ऑफ देम आर फेसिंग इनसाइड, सम ऑफ देम आर फेसिंग आउटसाइड वाले देखील प्रश्न बघायला भेटतात. आता तिसरा प्रकार अनसर्टन नंबर ऑफ पर्सन्स. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जर पाहायचं झालं तर आपल्याला एक व्यक्तींची जी संख्या आहे ती अचूक संख्या माहिती नसते, परंतु प्रश्न सोडवण्यासाठी ज्या मूलभूत अटी ज्या आहेत त्या आपण नॉर्मली जसं प्रश्न सॉल्व करतोय तर त्यामध्ये ज्या अटी वापरतोय त्या एकसारख्याच असणार आहेत. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी ही गोष्ट समजून घ्यायची होती. इन दिस टाईप द डेफिनेट नंबर ऑफ पर्सन्स इज नॉट नोन बट ऑल द बेसिक कंडिशन्स रिमेन सेम फॉर सॉल्विंग द क्वेश्चन्स. चला आता काही मूलभूत जे मुद्दे आहेत किंवा काही इम्पॉर्टंट जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपण लक्षात ठेवणार आहोत. तर ते कुठले आहेत ते आपण पाहूयात, कारण आपल्याला दिलेलं आहे टिप्स टू रिमेंबर वाईल सॉल्विंग द क्वेश्चन्स. तर या ठिकाणी पहिला या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे, इफ इवन नंबर म्हणजे समसंख्या ऑफ पर्सन्स आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल व्हेन दे सिट ऑलवेज सिट अपोजिट टू इच अदर. बघा या ठिकाणी काय माहिती दिली आहे समजून घ्या. जर समसंख्या वर्तुळामध्ये बसलेले आहेत असं आपल्याला दाखवलं. बघा झालं काय, आता हे 8 व्यक्ती आहेत असं आपण या ठिकाणी दाखवलं. तर समसंख्या आहेत ना यामध्ये, म्हणजेच काय, तर हे ज्या व्यक्ती आहेत त्या नेहमी एकमेकांच्या अपोजिटला असणारे, म्हणजे याच्या अपोजिटला ही आहे आपल्याला माहिती पडेल. ठीक आहे. परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं इफ ऑड नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल, जर आपण या ठिकाणी पाहिलं जर आपल्याला दिलेत की 7 जण बसलेत, जर 7 जण बसलेत म्हणजे ऑड नंबर झाले, ऑड पर्सन झाले, तर त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे ऑल ऑफ देम डू नॉट सिट अपोजिट टू इच अदर. ठीक आहे. प्रत्येकजण एकमेकांच्या अपोजिटला बसत नाही आहे, तर या गोष्टी समजून घ्या. किंवा आपण या ठिकाणी सर्कल या ठिकाणी जर आपण काढलं तर बघा 1 2 3 4 5 6 7 अशा प्रकारे दाखवलं. ठीक आहे. इथे 8 जर दाखवायचे असेल तर आपण अशा प्रकारे दाखवू शकत होतो. हे एकमेकांच्या काय बसलेले आहेत,
अपोजिटला बसले, म्हणजे हा याच्या अपोजिटला आहे, हा याच्या अपोजिटला आहे. परंतु इथे जर 7 व्यक्ती दाखवलेत, 7 व्यक्तींमध्ये कोण कोणाच्या अपोजिटला आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकत नाही. ठीक आहे, तर हा कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं होतं. ठीक आहे, चला आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूयात. आपल्याकडे आता प्रकार आपल्याला जे सांगितले त्या प्रत्येक प्रकारावर आपण या ठिकाणी एक एक एक्झाम्पल पाहूयात. बघा, पहिला या ठिकाणी टाईप होता आपल्याकडे ऑल आर फेसिंग इनसाइड, किंवा आपल्याला काही जण इनसाइड फेस करतात, काही जण आउटसाइड फेस करतात, अशा प्रकारचे एक्झाम्पल्स पाहू शकतात. ठीक आहे, चला टाईप 1 पाहूयात. एक्झाम्पल दिलेलं आहे 8 पर्सन्स ABCDEFGH सिट अराउंड अ सर्क्युलर टेबल अँड ऑल ऑफ देम फेस टुवर्ड्स द सेंटर. आता हा पहिला प्रकार होता ज्यामध्ये टुवर्ड्स द सेंटर फेस करणारे आहेत, म्हणजे एक दिशेने या ठिकाणी आपल्याला सर्व व्यक्ती भेटणार आहेत. ठीक आहे, आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा, आपल्याला किती व्यक्ती दिलेले आहेत? 8 व्यक्ती दिलेले आहेत. तर आपण 8 व्यक्ती असे दाखवू शकतो, किंवा जर आपण मनात आणलं तर अशा प्रकारे देखील 8 व्यक्ती बसलेत ते आपण या ठिकाणी दाखवू शकतो. ठीक आहे, माहिती काय दिली बघा, ज्यानुसार आपण जर प्रश्न रीड केला तर मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये आपल्याकडे प्रश्न आहे, तर कुठल्याही प्रकारे टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा काय दिलंय, BEच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. जर आपल्याकडे 8 व्यक्ती होते तर BEच्या उजवीकडे, ई कुठे फेस करते? सेंटर ना, सर्वजण सेंटर फेस करतायत, तर हे काय असणार आहे? टुवर्ड्स राईट. ठीक आहे, आणि हे काय असणार आहे? टुवर्ड्स लेफ्ट. तर ही गोष्ट समजून घ्या. ठीक आहे, आता बघा, BEच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे, आपल्याला या ठिकाणी माहिती पडलं. एक व्यक्ती B आणि C यांच्यामध्ये बसते, तर बघा एक सोडून इथे C येणं शक्य नाही, म्हणजे कन्फर्म C इथे आहे. जो म्हणजे कोण? तर आता कोणाबद्दल बोललं असावं? दुसरा व्यक्ती इथे C दिसते ना, म्हणजे C Dच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे, तर D या ठिकाणी येईल. त्याच वेळेस या ठिकाणी डावीकडे दुसऱ्या स्थानावर C कन्फर्म येईल. B हा F आणि Hच्या दोन्हीचा त्वरित शेजारी आहे. B हा F आणि कोणाचा? Hचा शेजारी आहे, जो Cच्या त्वरित डावीकडे बसला आहे, म्हणजे जो कोण? तर या ठिकाणी H हा Cच्या त्वरित डावीकडे बसला आहे, म्हणजे इथे H आलं तर इथे F कन्फर्म होईल. ठीक आहे, आणि शेवटी काय दिलंय? G Aच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे, तर A इथे आला तरच G डावीकडे दुसऱ्या स्थानावर येईल, म्हणजे ही आपली अरेंजमेंट कंप्लीट झालेली आहे. ठीक आहे, आपल्याला पहिला प्रश्न विचारला गेला आहे, Aच्या डाव्या बाजूने मोजले जाते तेव्हा किती लोक C आणि Aच्या दरम्यान बसले आहेत? बघा, A ची डावी बाजू ही असणार आहे. जर आपण पाहिलं तर A आणि C मध्ये आपल्याला G आणि D असे 2 व्यक्ती बसलेले दिसत आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 पर्सन्स. ठीक आहे, दुसरा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोण Hच्या डावीकडे दुसऱ्या बसलेल्या व्यक्तीच्या विरुद्ध बसला आहे? Hच्या डावीकडे, म्हणजे H जर या ठिकाणी इनसाइड फेस करते, तर Hच्या डावीकडे दुसरा व्यक्ती आहे F, आणि त्याच्या विरुद्ध कोण बसलाय? तर या ठिकाणी G बसलाय, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? तर G ही अशी व्यक्ती आहे जी Hच्या डावीकडे बसलेल्या दुसऱ्या बसलेल्या व्यक्तीच्या अपोजिटला बसते. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न देखील आपण सॉल्व केला आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा, या ठिकाणी प्रश्न आहे 8 पर्सन्स, टाइप 2 दिलेला आहे, 8 पर्सन्स STUVWXYZ आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल बट नॉट नेसेसरीली इन दिस सेम ऑर्डर. ते दिलेल्याच क्रमाने आहेत असं नाही आहे. सम ऑफ देम आर फेसिंग टुवर्ड्स द इनसाइड अँड सम ऑफ देम आर फेसिंग टुवर्ड्स आउटसाइड. काही जण इनसाइड फेस करतायत तर काही जण आउटसाइड फेस करतायत. किती व्यक्ती आहेत? तर 8 व्यक्ती दिलेले आहेत. ठीक आहे, समजून घ्या. आता काय माहिती दिली बघा, नो 3 ॲडजस्टंट पर्सन्स आर फेसिंग इन द सेम डायरेक्शन. बघा, नो 3 ॲडजस्टंट पर्सन्स आर फेसिंग इन द सेम डायरेक्शन. 3 व्यक्ती एकाच दिशेने बघणारे लगातार जवळपासचे व्यक्ती जे आहेत, म्हणजे जर माझ्या या बाजूला बघितलं, या बाजूला बघितलं, तर दोन्ही व्यक्ती आणि मी मिळून असे 3 जण व्यक्ती जे आहेत ते एकाच दिशेला बघणारे भेटणार नाही आहेत. ठीक आहे, हे माहिती आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. ठीक आहे, आता माहिती काय दिली बघा, T सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ द पर्सन हू फेसेस यू, म्हणजेच यू कडे तोंड करून बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर T बसलाय, म्हणजे जर यू कडे फेस करणारा व्यक्ती आहे म्हणजे हे दोघे इनसाइड फेस करतील. बघा, यू जर इनसाइड फेस करणारा असेल तर समोरचा देखील इनसाइड फेस करणारा असेल, म्हणजे त्याच्या अपोजिटला जो बसलाय त्याच्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेफ्टला कोण बसलाय? T बसलाय. हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी दिला होता. तर ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की कशा प्रकारे याची मांडणी करायची. ठीक आहे, आता बघा काय माहिती दिली आहे. देअर आर 2 पर्सन्स सीट बिटवीन S and V. S आणि V मध्ये किती जण बसतात? 2 जण बसतात. ही माहिती देखील आपण रीड केली. Y सीट्स अपोजिट टू Z. Y हा झेडच्या अपोजिटला बसतोय. आता Z कुठे बसतोय ते बघा. Z सीट सेकंड टू द राईट ऑफ T.
झेड हा टीच्या सेकंड राईटला बसते. जर टी या ठिकाणी आपण इनसाइड दाखवलं तर टीच्या फर्स्ट आणि सेकंड राईटला आपण झेड इथे दाखवू शकतो, आणि जर टी आउटसाइड असेल तर झेड या ठिकाणी येऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारची आपली इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण मांडत चाललेलो आहोत. ठीक आहे. आता झेडच्या अपोजिटला वाय बसतं हे आपल्याला माहिती दिली होती, तर आपण इथे वाय दाखवलं, या ठिकाणी इथे वाय दाखवलं. ठीक आहे. आता एस आणि व्ही मध्ये किती जण बसत होते? दोघे जण. समजून घ्या. जर या ठिकाणी आपण पाहिलं 1 2 3 आणि 4 जागा आहेत. इथे जर एस आलं तर इथे 2 सोडून इथे व्ही येऊ शकत होता. पॉसिबिलिटी तर हीच होती. किंवा जर इथे एस आलं तर इथे कोण येऊ शकतं? व्ही येऊ शकतो. या व्यतिरिक्त एस व्हीला जागा नाही आहे. आता इथे पहा, इथे जर एस ठेवलं तर 1 2 सोडून व्ही येणं शक्य नाही, 1 2 सोडून व्ही येणं शक्य नाही आहे. म्हणजे इथे एस आलं तर इकडे 2 सोडून व्ही येऊ शकतो, किंवा जर इथे एस आलं तर इथे कोण येऊ शकतो? व्ही येऊ शकतो. परंतु हे तर फिक्स आहे की हे दोघे या ठिकाणीच असणार आहेत. ठीक आहे. चला, एक्स इज नायदर इमिजिएट नेबर ऑफ झेड नॉर एस. एक्स जो आहे तो झेडचा देखील नेबर नाही आहे आणि कोणाचा नेबर नाही आहे? एसचा देखील नेबर नाही आहे. समजून घ्या. आता जर इथे झेडचा नेबर नाही आहे म्हणजे इथे एक्स येणं शक्य नाही, इथे एक्स येणं शक्य नाही आहे, तर एक्सची जागा ही फिक्स झाली. परंतु हा एसचा देखील नेबर नाही आहे म्हणजे एसला इथून रिमूव्ह करावं लागेल, तर व्ही कन्फर्म झालं तर इथे एस कन्फर्म होईल. ठीक आहे. तर उरलंय कोण बघा? एस टी यू व्ही डब्ल्यू. डब्ल्यू या ठिकाणी फिक्स होईल मग. ठीक आहे. आता या ठिकाणी दुसरीकडे बघूया. झेडच्या बाजूला इथे एक्स येणं शक्य नाही आहे. जर एक्स इथे येणार नाही म्हणजे एक्सची जागा ही फिक्स झाली. परंतु एक्स हा एसचा नेबर नाही आहे म्हणजे इथून एसला काढावं लागेल. जर इथे व्ही आलं तर या ठिकाणी एस फिक्स होईल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी उरवलेल्या जागी आपला डब्ल्यू कन्फर्म येणार आहे. बघा, या माहितीनुसार किती हेल्प झाली बघा आपल्याला. आता पुढे काय माहिती दिली आहे? इमिजिएट नेबर ऑफ एक्स फेस अपोजिट डायरेक्शन ऑफ एक्स फेसेस. म्हणजे एक्स ज्या दिशेला बघतोय त्याच्या विरुद्ध दिशेला एक्सचे नेबर बघतायत. आता इथे एक्सची डायरेक्शनच आपल्याला माहिती नाही आहे, परंतु इथे तर माहिती आहे एक्स इनसाइड फेस करते म्हणजे हे दोघे आउटसाइड फेस करणारे भेटतील आपल्याला. ठीक आहे. चला, आता पुढील माहिती काय दिली बघा. बोथ डब्ल्यू अँड झेड फेस इन द सेम डायरेक्शन आणि यू फेसेस इनसाइड. यू फेसेस इनसाइड आपण कन्फर्म लिहिलेलं आहे. बोथ डब्ल्यू अँड झेड फेस सेम डायरेक्शन. आता डब्ल्यू आणि झेड सेम डायरेक्शन फेस करत आहे. आता या ठिकाणी पहा, इथे हा आउटसाइड फेस करत आहे. डब्ल्यू आणि झेड आउटसाइड फेस केले तर तिघेजण लाईनमध्ये काय होतील? आउटसाइड फेस करणारे आले. जमेल का? नाही जमणार. आता जर इनसाइड मानलं तर इथे एक इनसाइड फेस करते, तर हा इनसाइड मानलं तरी तिघेजण काय आले? सेम डायरेक्शन. आणि जर आउटसाइड मानले असेल तरी हे तिघेजण काय झाले असते? सेम डायरेक्शन. तर ही पॉईंट जो आपल्याला दिला होता 3 ॲडजस्टंट पर्सन्स आर फेसिंग इन द सेम डायरेक्शन आपल्याला नको आहे. नो 3 पर्सन्स आर फेसिंग इन द सेम डायरेक्शन. ठीक आहे. याचा अर्थ ही डायग्राम काय होईल? तर रॉंग होईल. आता जर ही डायग्राम रॉंग झाली तर आपल्याला केस 1 नुसार आपल्याला जावं लागणार आहे. ही आपली केस 1 होते, तर यावर आपण उत्तर काढू शकतो. आता बघा झालं काय. या ठिकाणी डब्ल्यू आणि झेड सेम डायरेक्शन बघतायत म्हणजे हे इनसाइड फेस करेल. जर हा इनसाइड फेस करतोय, हा इनसाइड फेस करतोय म्हणजे हा आउटसाइड फेस करेल, कारण तिघेजण एकाच दिशेने बघणारे आपल्याला नको आहेत. जर हे आउटसाइड फेस करत असेल तर हा देखील काय फेस करेल? आउटसाइड फेस करेल. ठीक आहे. आता बघा, सॉरी, या ठिकाणी एक हा आउटसाइड फेस करत आहे. आता या ठिकाणी एक्सचे जे नेबर्स आहेत ते कुठे फेस करणार आहेत? विरुद्ध दिशेला. ठीक आहे. म्हणजे बघा, हे दोघे इनसाइड होते, हा आउटसाइड फेस करतोय, तर एक्सचे दोन्ही नेबर्स विरुद्ध, म्हणजे बघा एक्स इनसाइड फेस करेल तरच हे दोघे आउटसाइड फेस करणारे मिळतील. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय झाले? ही माहिती जी दिली होती ती आपण या ठिकाणी सॉल्व्ह केली. बघा, एक्स इनसाइड फेस करते आणि एक्सचे दोन्ही नेबर्स आउटसाइड फेस करतात. आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे, हू अमॉंग द फॉलोइंग सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूच्या त्वरित डावीकडे कोण बसलाय? तर झेड बसलाय. हे आपलं उत्तर असणार आहे झेड. ठीक आहे. आणि हाऊ मेनी पर्सन्स आर फेसिंग टुवर्ड्स इनसाइड. किती व्यक्ती असे आहेत जे इनसाइड फेस करतायत? बघा, इनसाइड फेस करणारा 1 2 3 4 आणि 5 5 व्यक्ती आपल्याला असे भेटलेत जे कुठे फेस करतायत? इनसाइड फेस करतायत. म्हणजे हे देखील आपलं उत्तर नक्की फायनल झालेलं आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. आता टाईप 3 पाहूयात. टाईप 3 आपल्याला काय दिलंय समजून घेऊयात. टाइप 3 आहे एक्झाम्पल. अ सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आर सिट्स अराउंड सर्क्युलर टेबल अँड ऑल ऑफ देम फेस टुवर्ड्स द सेंटर. किती जण आहेत माहिती आहे का आपल्याला? नाही. तर हे सेंटर फेस करतात एवढं मात्र कन्फर्म आहे. आपण काय केलं? एक डायग्राम या ठिकाणी ड्रॉ करतोय. मल्टिपल डायग्राम्स घ्यावे लागतील कारण पॉसिबिलिटीज यामध्ये वाढत असते. ठीक आहे. आपल्याला माहिती काय दिली बघा. टी सीट सेकंड टू द राईट ऑफ एम. सगळेजण सेंटर फेस करतात हे तर माहिती आहे. म्हणजे आपण काय दाखवू शकतो?
एमच्या सेकंड राईटला, फर्स्ट आणि सेकंड राईटला टी फेस करतोय, या सिटिंग आहे याची टीची, एमच्या फर्स्ट आणि सेकंड राईटला टी बसतोय, हे आपल्याला कन्फर्म माहिती मिळाली. 2 पर्सन सीट बिटवीन एन अँड टी. आता एन आणि टी मध्ये दोघे जण बसतात. जर टी इथे आहे तर 1 आणि 2 सोडून इथे एन येऊ शकतो, किंवा टी इथे आहे तर 1 आणि 2 सोडून इथे एन येऊ शकतो. ठीक आहे, आता ही माहिती देखील झाली. ओनली 1 पर्सन सीट बिटवीन टी अँड एस. टी आणि एस मध्ये फक्त एक व्यक्ती बसते. तर बघा, टी इथे आहे तर 1 सोडून एस इथे होईल, इकडे येणं शक्य नाही आहे. टी इथे आहे तर 1 सोडून एस इथे होईल, हे देखील गोष्ट या ठिकाणी आपण शक्य करून दाखवली. आता पुढे काय दिले बघा, आर सिट्स 4 टू द राईट ऑफ द वन हू सिट्स टू द इमिजिएट राईट ऑफ एस. बघा, आर कुठे बसतोय, 4 टू द राईट ऑफ द वन हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ एस. एसच्या त्वरित उजवीकडे जो बसतोय त्याच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण बसतंय, आर बसतंय. ठीक आहे, आपण या ठिकाणी पाहू शकतो एसच्या उजवीकडे इथे बसलाय, तर याच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण बसू शकतो, आर ना. म्हणजे असं येऊ शकतं 1 2 3 4 चौथ्या स्थानावर आर, किंवा इकडे बघा एस इथे आहे तर 1 2 3 आणि चौथ्या स्थानावर इथे देखील आर येऊ शकतो. म्हणजे पॉसिबिलिटीज वाढत आहेत. ठीक आहे, चला पुढे माहिती काय काय दिली ते आपण या ठिकाणी कन्फर्म समजून घेऊया, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आर कुठे फायनल होणार आहे. बघा, एस या ठिकाणी जो आहे, एसच्या उजवीकडे जो बसतोय त्याच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर कोण बसतोय, आर बसतोय. म्हणजे एन जर इथे आलाय तर बघा 1 2 3 आणि चौथ्या स्थानावर आर येऊ शकतो, किंवा असं देखील होऊ शकतो एन जर इथे आहे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थवर आर. आता आपल्याला नक्की माहिती नाहीये आपण कुठे या ठिकाणी आरला फिक्स करायचे, ते कन्फर्म आपण आत्ता होईल. बघा, पुढे माहिती दिली त्यानुसार एस सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ आर. एस जो आहे तो थर्ड लेफ्टला आहे कोणाच्या, आरच्या. सॉरी, व्ही सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ आर. आता जर इथे आर असतं तर फर्स्ट सेकंड थर्डला व्ही होणं शक्य नाही, म्हणजे हा आर हे कन्फर्म झालं, इथे येणार आहे. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आरच्या थर्ड लेफ्टला, फर्स्ट सेकंड थर्ड लेफ्टला कोणाला सेट केलं, आपण व्हीला सेट केलं. तर अशा प्रकारे ही माहिती देखील झाली. ठीक आहे, आपल्याला पुढे काय दिले बघा, द नंबर ऑफ पर्सन सीट बिटवीन आर अँड व्ही इज सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन सीट्स बिटवीन एस अँड ओ. आर आणि व्ही मध्ये किती बसलेत, दोघे जण बसलेत. ठीक आहे, तर आर आणि व्ही मध्ये जर दोघे जण बसले तर एस आणि ओ मध्ये देखील दोघे जण बसतील. ठीक आहे, तर एस इथे आहे तर 1 2 सोडून इथे ओ येऊ शकतो, किंवा एस 1 आणि 2 सोडून इथे ओ येऊ शकतो. ठीक आहे, आर आणि व्ही मध्ये किती जण बसतात ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, आरच्या त्वरित या ठिकाणी आपण जर पाहिलं व्ही थर्ड लेफ्टला आहे ना, म्हणजे आर आणि व्ही मध्ये दोघे जण आहेत, तर एस आणि ओ मध्ये देखील दोघे जण येऊ शकतात. ओ इथे येऊ शकतो किंवा ओ इथे येऊ शकतो. म्हणजे ह्या पॉसिबिलिटीज आपण या ठिकाणी नोट डाऊन केलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती दिली ओ इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ व्ही. ओ जर व्हीचा नेबर नाही आहे म्हणजे ओ इथं होणं शक्य नाही आहे. ओ कन्फर्म कुठे येणार आहे, या ठिकाणी. ठीक आहे, ओ व्हीचा नेबर नाही आहे म्हणजे ओ कन्फर्म झालं की या ठिकाणी व्ही ओ येणार आहे. ठीक आहे, आता नो वन सिट्स बिटवीन एम अँड आर. एम आणि आर मध्ये कोणीही बसत नाही आहे. येस, या ठिकाणी एम आणि आर मध्ये कोणीही बसत नाही आहे. इथे एम आणि आर मध्ये एक जण बसते म्हणजे हे काय होईल, कॅन्सल होईल. ठीक आहे, वेन काउंटेड फ्रॉम लेफ्ट ऑफ एम. एमच्या लेफ्टने जर काउंट केलं, येस करेक्ट आहे. ठीक आहे, आता काय माहिती दिली आहे, पी सिट्स इमिजिएट राईट ऑफ व्ही. व्हीच्या इमिजिएट राईटला कोण बसतं, पी, म्हणजे या ठिकाणी पी येईल. आणि आपल्याला काय माहिती दिली आहे, अँड टू द इमिजिएट लेफ्ट ऑफ यू, म्हणजे जो यू आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला कोण बसते, पी बसते. म्हणजे ही कन्फर्म माहिती आपली या ठिकाणी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण याला सेट केलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी जे प्रश्न विचारले त्यांना सॉल्व्ह करूयात. बघा काय दिलं आहे, हाऊ मेनी पॉसिबल नंबर ऑफ पर्सन्स आर सीट्स अराउंड द सर्क्युलर टेबल. आता या वर्तुळाकृती डायग्रामवर किती जण बसलेले असतील, जास्तीत जास्त किती जण बसलेले असतील ते या ठिकाणी पाहूयात. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती जण बसलेले आहेत, 10 पर्सन्स. आपण या ठिकाणी शुअर शॉट सांगू शकतो की 10 व्यक्ती जास्तीत जास्त या ठिकाणी बसलेले आहेत. हाऊ मेनी पर्सन्स सीट बिटवीन आर अँड एन व्हेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट ऑफ आर. आर आणि एन मध्ये जर आरच्या डावीकडून जर आपण काउंटेड केलं तर फर्स्ट सेकंड थर्ड 3 पर्सन्स या ठिकाणी काय बसलेले आहेत हे आपल्याला दिसतंय. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल तर आरच्या डावीकडून जर आपण काउंटिंग केलं तर आपल्याला या ठिकाणी 3 व्यक्ती बसलेले दिसत आहेत. म्हणजे आपले पहिल्याचं उत्तर आलं 10 जण आणि दुसऱ्याचं उत्तर आलं 3 व्यक्ती बसलेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, आणि आय होप की हे सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस क्वेश्चन्स ऑफ सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. तर वर्तुळाकार बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत
ते आपण या ठिकाणी अभ्यासूयात. प्रश्न पहिला आहे आपल्याकडे बघा. पुढील माहिती काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. बघा, इंग्लिश आणि मराठी दोन्ही या ठिकाणी प्रश्न एकाच पेजवर दिसेल तुम्हाला. आता काय दिलंय, सर्टन नंबर ऑफ पर्सन्स आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल. आता एक सर्क्युलर टेबलवर सर्टन नंबर ऑफ पर्सन्स या ठिकाणी बसतात. ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, काय माहिती दिली बघा. सर्व केंद्राच्या दिशेने बघतात म्हणजे सेंटर फेसिंग आहेत हे आपल्याला या ठिकाणी क्लिअरली दिलंय. ए आणि बी दरम्यान 2 लोक बसले आहेत. आता जिथे ए आणि बी असेल त्यांच्यामध्ये किती जण बसलेले आहेत, 2 जण. समजा जर इथे ए आला तर 1 आणि 2 सोडून इथे बी येईल, किंवा जर इथे ए आहे तर 1 आणि 2 सोडून इकडे कोण येईल तर बी येईल. तर अशा प्रकारे 2 केसेस आपण घेऊन जातोय. एकदा एच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बी दाखवला, एकदा एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बी दाखवला. दोघांमध्ये 2 व्यक्ती आहेत हे आपण या ठिकाणी दाखवलं आहे. सी बीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. बघा, सी बीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे सी इथे येईल आणि या केसमध्ये सी इथे येईल. ठीक आहे, पुढे माहिती दिली. सी हा डी आणि ई दोन्हीचा त्वरित शेजारी आहे. सी हा डी आणि ई दोघांचा त्वरित शेजारी आहे म्हणजे एकतर इथे डी आला तर इथे ई येऊ शकतो, आणि जर इथे डी आला तर इथे काय येऊ शकतो, ई येऊ शकतो. बघा, सी चे नेबर जर आपण पाहिले तर इथे सी डी आणि ई येणं शक्य होतंय का, नाही आहे ना, म्हणजे ही केस काय होते तर चुकीची ठरते. चला आता आपण पुढे माहिती दिली त्यानुसार जाऊयात. बघा, एफ डीच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलाय. ठीक आहे, जर समजा इथे जर डी आला तर फर्स्ट सेकंड थर्ड लेफ्टला एफ येणं शक्य नाही, म्हणजे डी इथे येणं शक्य नाही आहे. तर इथे ई कन्फर्म झालं या ठिकाणी आणि इथे डी कन्फर्म झालं. तर फर्स्ट सेकंड आणि थर्ड लेफ्टला कोण आलं, एफ आलं. बघा, ही माहिती झाली आपल्याला. आता पुढे काय माहिती दिली, जेव्हा एच्या डावीकडून मोजले जाते तेव्हा ए आणि सी दरम्यान 3 व्यक्ती बसतात. बघा, एच्या डावीकडून जर मोजलं तर ए आणि सीच्या दरम्यान 3 व्यक्ती बसतात म्हणजे 1 2 आणि ही तिसरी ई तर आहेच. म्हणजे ए आणि सीच्या दरम्यान किती व्यक्ती झाले तर 3 जण व्यक्ती झाले. आणि शेवटचे जे वाक्य आहे ते आपल्याला सांगतंय, जे ईच्या त्वरित उजवीकडे बसले आहे. जे ईच्या त्वरित उजवीकडे म्हणजे इथे कन्फर्म जे बसलेला आहे. तर अशा प्रकारे हे कन्फर्म आपल्याला जे माहिती दिली होती ती या ठिकाणी आपण नोट डाऊन करून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला उत्तर या ठिकाणी काढायचं. ठीक आहे, चला आता बघूयात यांवर आधारित जे प्रश्न विचारले गेले त्यांचे उत्तर काय येणार आहेत. ठीक आहे, आता उत्तर पाहूयात आपण. पहिला प्रश्न आहे आपल्याकडे, टेबलाभोवती किती लोक बसले आहेत. टेबलाभोवती किती लोक बसले आहेत. बघा, आपण या ठिकाणी पाहिलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 जण बसलेत म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे तर पर्याय बी 9 जण या ठिकाणी आहेत. ठीक आहे, दुसरा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोण सीच्या डावीकडे चौथ्या क्रमांकावर बसलेला आहे. बघा, हु अमॉंग द फॉलोइंग सिट्स 4 टू द लेफ्ट ऑफ सी. सीच्या डावीकडे चौथ्या स्थानावर पहिला दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर कोण मिळतं, एफ मिळतंय ना, कारण हे सर्व केंद्रबिंदूकडे बघतायत तर हे डावी बाजू असणार आहे. ठीक आहे, उत्तर काय येईल पर्याय डी या ठिकाणी आपलं उत्तर येत आहे. ठीक आहे, चला आता पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत. बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, मोर दॅन 8 पर्सन्स आर सिटिंग अराउंड द टेबल. येस, आपल्याकडे 9 पर्सन सिटिंग आहेत म्हणजेच काय हे सत्य आहे. आणखी पुढे देखील रीड करूयात. बघा, 2 पर्सन्स आर सिटिंग बिटवीन डी अँड जे व्हेन काउंटिंग फ्रॉम राईट ऑफ डी. आता डीच्या जर उजवीकडून जर चेक केलं तर जे आणि डी मध्ये 2 जण बसतात. येस, हे देखील काय ठरतंय ट्रू ठरतंय. आणि पुढील पर्याय दिलाय, बोथ ए अँड बी आर ट्रू. म्हणजेच काय असेल तर फायनल आन्सर जे आपलं असणार आहे ते आन्सर काय असेल तर पर्याय सी या ठिकाणी आपला आन्सर असेल, ऑप्शन सी. ठीक आहे, कारण ए आणि बी हे दोन्हीही काय ठरत आहेत तर सत्य ठरत आहेत. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न, खालीलपैकी कोण त्वरित डीच्या डावीकडे बसतंय. आता डीच्या डावीकडे त्वरित कोण बसलेला आहे तर बी. ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येईल तर पर्याय ए या ठिकाणी आपलं आन्सर असेल. ठीक आहे, आणि यावरील 5वा प्रश्न आहे, नंबर ऑफ पर्सन्स सिटिंग बिटवीन डी अँड जे व्हेन काउंटिंग फ्रॉम द राईट ऑफ डी. बघा, आपण जर या ठिकाणी डीच्या उजवीकडून जर काउंटिंग केलं म्हणजे बघा डी कुठे बघते, इनसाइड बघते. ठीक आहे, तर ही बाजू काय असणार आहे उजवी. तर डी आणि जे मध्ये उजवीकडे किती जण बसत आहेत तर 2 जण बसत आहेत. ठीक आहे, इट्स सेम ॲज द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन ए अँड डॅश डॅश. या ठिकाणी आता ए आणि कोणाच्या मध्ये 2 व्यक्ती बसतात. बघा, ए आणि ई मध्ये बसतात, ए आणि बी मध्ये बसतात. आपल्याला या 2 रिकाम्या जागांमध्ये एकच लेटर ठेवायचे. ठीक आहे, वेन काउंटिंग फ्रॉम द लेफ्ट ऑफ बी.
म्हणजेच काय येईल तर उत्तर येईल पर्याय बी या ठिकाणी बी हे काय असेल आपलं उत्तर असेल. बघा आपल्याला काय सांगितलं होतं की डीच्या उजव्या बाजूने मोजले जाते तेव्हा डी आणि जेच्या दरम्यान जेवढे व्यक्ती बसलेले आहेत म्हणजे किती बसले दोघे जण बसलेले आहेत तेवढेच व्यक्ती ज्या वेळेस ए आणि डॅशच्या दरम्यान बसलेल्या व्यक्तींच्या संख्या इतक्या आहे. म्हणजे कुठल्या ज्या कोणाच्या तरी डाव्या बाजूने मोजले कोणाच्या तर बीच्या डाव्या बाजूने मोजले असता ए आणि बीच्या दरम्यान बसलेल्या व्यक्ती इतकेच आहेत. तर इथे देखील किती व्यक्ती बसत आहेत तर 2 जण बसत आहेत. ठीक आहे म्हणजे हे मॅच होते तर पर्याय बी या ठिकाणी काय असेल तर आपलं आन्सर असेल. आता पाहूयात पुढील प्रश्न काय दिला गेलाय. आता पुढील प्रश्न दिलेला आहे. पुढील माहिती काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. बघा प्रश्न काय दिलेत समजून घ्या आणि त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. बघा पहिला प्रश्न आपल्याकडे आहे की माहिती जी दिली त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. 8 पर्सन्स दॅट इज पी क्यू आर एस टी यू आणि डब्ल्यू आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग द सेंटर. किती व्यक्ती आहेत 8 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किंवा आपण अशा प्रकारे देखील दाखवू शकतो 8 व्यक्ती. ठीक आहे आता काय दिले बघा फेसिंग द सेंटर म्हणजे केंद्रबिंदूकडे बघतायत हे सर्वजण. ठीक आहे आपल्याला माहिती दिली पी यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. यूच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर पी आहे हे शुअर शॉट आपल्याला माहिती आहे. ठीक आहे व्ही डज नॉट सिट नियर टू यू अँड पी सिट सेकंड टू द राईट ऑफ एस. अच्छा बघा या ठिकाणी काय दिलंय बघा व्ही जो आहे जो यू आणि पीच्या जवळ बसलेला नाही आहे तो एसच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे बघा याच्या बाजूला इथे व्ही येणार नाही इथे व्ही येणार नाही आहे इथे व्ही येणार नाही आहे आणि एसच्या उजवीकडे बसते म्हणजे इथे एस नाही आहे तर इथे देखील व्ही येऊ शकत नाही. म्हणजे 2 जागा राहिल्या व्हीसाठी एकतर व्ही इथे येऊ शकतो किंवा व्ही इथे येऊ शकतो. हे कन्फर्म झालं आणि एसच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे म्हणजे एस देखील या ठिकाणी आपण कन्फर्म दाखवू शकतो. ठीक आहे तर ही लाईन देखील आपली या ठिकाणी झालेली आहे. ठीक आहे ओनली 2 पर्सन्स सिट बिटवीन एस अँड क्यू. आता एस आणि क्यू मध्ये किती जण बसत आहेत दोघे जण. बघा 1 आणि 2 सोडून क्यू येणे शक्य नाही. 1 आणि 2 सोडून क्यू इथे येऊ शकतो. येस येऊ शकतो. इथे बघा एस आहे तर 1 आणि 2 सोडून इथे क्यू येऊ शकतो किंवा 1 आणि 2 सोडून इथे क्यू येऊ शकतो. ठीक आहे जे पॉसिबिलिटीज होते ते आपण दोन्ही लिहिलेले आहेत. आता बघा माहिती काय दिली आर नायदर अन इमिजिएट नेबर ऑफ व्ही नॉर यू. आर जो आहे तो व्हीचा आणि यूचा दोघांचाही नेबर नाही आहे. अच्छा जर यूच्या बाजूला आर येणार नाही आहे म्हणजे इथे येऊ शकत नाही व्हीच्या बाजूला देखील येऊ शकत नाही तर या केसमध्ये आर कन्फर्म इथे येईल. व्हीच्या बाजूला आर येऊ शकत नाही यूच्या बाजूला येऊ शकत नाही तर हे चुकीचं ठरतंय ना. म्हणजे ही केस काय ठरली तर चुकीची ठरली कारण आरला एकतर व्ही किंवा यूच्या बाजूला दाखवणं आपल्याला गरजेचं होतच होतं. ठीक आहे आता पुढे काय दिलंय बघा डब्ल्यू सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू. क्यूच्या सेकंड लेफ्टला कोण बसेल डब्ल्यू. आता जर क्यू इथे असेल तर डब्ल्यू इथे आलं असं क्यू इथे असेल तर डब्ल्यू इथे येईल. ठीक आहे आणि माहिती काय दिली टी इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ यू. टी यूचा नेबर नाही. आता इथे टी येऊ शकत नाही इथे येऊ शकत नाही म्हणजे टीची जागा कन्फर्म या ठिकाणी जर आली तर आपल्याला ह्या माहितीवरून काय समजते डब्ल्यू सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू ना म्हणजे इथे या ठिकाणी आपण एका क्यूला काय करूयात रिमूव्ह करूयात आणि त्याच्या जागी कोणाला ठेवूयात आता डब्ल्यूला कारण क्यूच्या सेकंड लेफ्टला डब्ल्यू आपल्याला दाखवायचं होतं आणि टी डज नॉट सिट अपोजिट टू डब्ल्यू तर डब्ल्यूच्या अपोजिटला टी येत नाही आहे. ठीक आहे तर हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे आणि यावर आधारित आता जे प्रश्न विचारले जातील त्यांचे उत्तरे आपण या ठिकाणी देऊयात. बघा पहिला प्रश्न काय विचारला गेला आहे 6व्या क्रमांकाचा प्रश्न आहे पी पासून जर घड्याळाच्या विरुद्ध दिशे अँटी क्लॉकवाईज आहे ना. अच्छा इथे काय करावं लागेल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने मोजले जाते तेव्हा पी आणि डब्ल्यू दरम्यान किती लोक बसले आहेत. बघा हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन पी अँड डब्ल्यू व्हेन काउंटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम पी. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जर मोजले जाते पीच्या पासून घड्याळाची विरुद्ध दिशा म्हणजे ही दिशा झाली डावीकडील. ठीक आहे तर पी आणि डब्ल्यू मध्ये किती जण बसतात बघा पी इथे आहे 1 2 3 4 4 जण बसलेले आहेत म्हणजे उत्तर काय येईल तर पर्याय ए या ठिकाणी उत्तर आपलं असेल. पी आणि डब्ल्यू मध्ये 4 जण बसलेले आहेत. ठीक आहे चला हे जर विचारलं असं क्लॉकवाईज तर आपलं उत्तर आलं असं 2. हे झालं क्लॉकवाईज लक्षात ठेवा. ठीक आहे आणि हे काय असणार आहे तर अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे चला पुढील प्रश्न खालीलपैकी कोण टी आणि डब्ल्यू दोन्हींचे त्वरित शेजारी आहेत. टी आणि डब्ल्यू दोघांचाही त्वरित शेजारी पाहूयात आपण. टी इथे दिसतंय डब्ल्यू इथे दिसतंय यांचा त्वरित शेजारी आहे व्ही म्हणजे उत्तर असेल पर्याय बी. व्ही हे आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे. चला पुढील प्रश्न 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे व्हॉट इज द पोझिशन ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू पी. पीच्या संदर्भात डब्ल्यूची पोझिशन काय आहे.
बघा पी इथे आहे, पी कुठे बघतोय, केंद्रबिंदूकडे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लेफ्टला कोण मिळतंय, डब्ल्यू मिळतंय. म्हणजे उत्तर आहे थर्ड टू दी लेफ्ट, म्हणजे पर्याय ए या ठिकाणी आपण काय करूयात, सिलेक्ट करूयात. कारण पीच्या बाबतीत डब्ल्यू डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे. 9व्या क्रमांकाचा प्रश्न, हाऊ मेनी पर्सन सीट बिटवीन व्ही अँड पी. आता व्ही आणि पी यांच्यामध्ये किती जण बसले, तर व्ही आणि पी अपोजिटला आहेत. जर आपण वरून पाहिलं तरी 3 जण मिळतील आणि खालून जरी पाहिलं तरी आपल्याला 3 जण मिळतील. कारण 8 जणांमध्ये जर आपण पाहिलं तर जे 2 व्यक्ती एकमेकांना अपोजिट असतात त्यांच्या मधोमध तिघे जण येत असतात. म्हणजे उत्तर काय येईल, तर पर्याय 4, 3 हे उत्तर या ठिकाणी असेल. ठीक आहे. आणि 10व्या क्रमांकाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिला गेला आहे, हू अमॉंग द फॉलोइंग सिट्स थर्ड टू द राईट ऑफ व्ही. व्हीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे, क्यू दिसतंय. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, तर पर्याय 2 या ठिकाणी आहे, क्यू. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपण जे वर्तुळाकार बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस क्वेश्चन्स ऑफ सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. वर्तुळाकार बैठक व्यवस्थेवरील प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 1 ते 5 आपल्याला दिलेले आहेत. पुढील माहिती काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. बघा, 8 पर्सन सीट्स अराउंड सर्क्युलर टेबल इन सच अ वे दॅट ऑल ऑफ देम फेस आउटसाइड ऑफ द सेंटर्स ऑफ द टेबल. अच्छा बघा, 8 व्यक्ती आहेत, एका वर्तुळाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत आणि सर्वजण कुठे फेस करतायत, तर आउटसाइड फेस करतायत, बाहेरच्या दिशेला या ठिकाणी फेस करताना आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे. आता माहिती जी दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावर आपण प्रश्न सॉल्व करूयात. बघा, आपण जी माहिती दिली ती आता नोट डाऊन करूयात. काय दिले बघा, 1 पर्सन सीट बिटवीन पी अँड यू. पी आणि यूच्या मध्ये किती जण बसत आहेत, एक व्यक्ती बसत आहेत. जर पी इथे आले तर एक सोडून इथे यू येऊ शकतो. पी जर इथे आला तर एक सोडून यू इथे येऊ शकतो. ठीक आहे. ही माहिती आपण लिहिली. यू सीट्स अपोजिट टू द वन हु इज सेकंड टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू. म्हणजे यू कोणाच्या विरुद्ध बसतोय, तर जो डब्ल्यूच्या सेकंड लेफ्टला बसलेला आहे, सेकंड लेफ्टला बसलाय. बघा, जर इथे डब्ल्यू आला तर डब्ल्यूच्या सेकंड लेफ्टला जो बसलाय त्याच्या विरुद्ध यू आला. म्हणजे डब्ल्यू जो आहे त्याच्या विरुद्ध जो बसलाय तो यू जो आहे त्याच्या विरुद्ध जो बसलाय तो डब्ल्यूच्या सेकंड लेफ्टला. तर हे तर येणं शक्य नाही आहे. म्हणजे इथे काय होतं, ही केस डायरेक्टली रॉंग होती आहे. ठीक आहे. म्हणजे या केसची आपल्याला गरज नाही आहे असं याचा अर्थ होतंय. ठीक आहे. चला आता आपण काय करूयात, याला थोडंसं चेंजेस करूयात. याच्यामध्ये जर आपल्याला गरज वाटली तर आपण याच्यामध्ये इन्फॉर्मेशन पुट करत चालूयात. ठीक आहे. इथे आपल्याकडे माहिती दिलेली आहे, त्याला सॉल्व करूया. पुढे काय दिलं, व्ही सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू हु इज अन इमिजिएट नेबर ऑफ डब्ल्यू. बघा, व्ही सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ क्यू, क्यू इज अन इमिजिएट नेबर ऑफ डब्ल्यू. जर क्यू इथे आला तर त्याच्या सेकंड लेफ्टला व्ही इथे येऊ शकतो आणि जर क्यू इथे आला तर त्याच्या सेकंड लेफ्टला व्ही इथे येऊ शकतो. बघा, आपण या दोन्ही फिगरचा वापर आता करतोय. ठीक आहे. पुढील माहिती काय दिली आहे, एस सीट सेकंड टू द राईट ऑफ टी. एस हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. बघा समजून घ्या, एस हा टीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे ना, तर टी इथे येईल कन्फर्म, त्याच वेळेस एस इथे येऊ शकतो. टी जर इथे आला तरच एस इथे येऊ शकतो, बाकी एसला जागा कुठे नाही आहे. ठीक आहे. पुढील माहिती काय सांगते, टी इज नॉट अन इमिजिएट नेबर ऑफ पी. टी हा पीचा नेबर नाही आहे. इथे काय दिसतंय आपल्याला, टी पीचा नेबर, म्हणजे ही केस चुकीची ठरली. ठीक आहे. आता आपल्याला काय दिलं, आर सीट सेकंड टू द राईट ऑफ पी. जो पी आहे त्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसते, आर बसते. म्हणजे ही करेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी मिळाली आणि या आधारावर आपण काय करूयात, आता उत्तरं या ठिकाणी काढूयात. ठीक आहे. चला आता आपल्याला प्रश्न काय विचारले ते समजून घेऊयात. बघा, आपण फिगर मॅच करू शकता. डब्ल्यूच्या लेफ्ट साईडने पाहिलं तर क्यू आर व्ही पी एस यू टी, क्यू आर व्ही पी एस यू टी डब्ल्यूच्या लेफ्ट साईडने आपण पाहिले, कारण हे सर्व आउटसाइड फेस करतायत. ठीक आहे. तर आपले फिगर या ठिकाणी मॅच होताना दिसते. आपण काय करूयात, आता प्रश्न सॉल्व करूयात. बघा, खालीलपैकी कोण आरच्या उजवीकडे दुसरं बसलं आहे. आर कुठे फेस करते, आउटसाइड. आरच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण दिसते, डब्ल्यू. म्हणजे उत्तर येईल पर्याय ए. ठीक आहे. पुढील प्रश्न, जर पीच्या डावीकडून मोजले गेले तर क्यू आणि पी दरम्यान किती लोक बसले आहेत. कोणाच्या डावीकडून, पीच्या डावीकडून. पीची डावीकडून म्हणजे या बाजूला. तर क्यू आणि पी मध्ये किती जण बसलेत, क्यू इथे आहे, पीच्या डावीकडून मोजतोय म्हणजेच काय झालं तर 1 2 3 आणि 4 जण बसलेत. तर 4 जण हे काय असेल, आपलं उत्तर असेल 4 जण, म्हणजे उत्तर येईल 4.
ठीक आहे. चला पुढील प्रश्न. एसच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता बघूयात एसच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ठीक आहे. एस सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ डब्ल्यू. एस डब्ल्यूच्या सेकंड लेफ्टला बसलंय का? नाही बसलंय ना. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं विधान आहे. एस सीट्स अपोजिट टू पी. एस हा पीच्या अपोजिटला दिसतंय का? नाही आहे, म्हणजे हे देखील काय आहे? चुकीचं आहे. पुढील बघा. आर सीट्स फोर टू द लेफ्ट ऑफ एस. एसच्या फोर्थ लेफ्टला, एस आउटसाइड फेस करते ना, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ लेफ्टला आर बसलेला नाही आहे, हे देखील चुकीचं ठरलंय. पुढे बघा. यू इज अन इमिजिएट नेबर ऑफ एस. यू काय आहे? तर एसचा इमिजिएट नेबर आहे, तर हे विधान काय होतंय? सत्य ठरतंय. उत्तर येईल पर्याय डी. पर्याय डी हे आपलं काय असणार आहे? या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर बघा, एकदा का फिगर जर तुम्ही ड्रॉ केली तर उत्तर सॉल्व करायला वेळ लागणार नाहीये. आता पुढील प्रश्न. खालीलपैकी कोण पीच्या समोरासमोर बसलेल्या व्यक्तीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसले आहे? ठीक आहे. बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खालीलपैकी कोण पीच्या समोरासमोर कोण बसले? डब्ल्यू. त्या व्यक्तीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसलंय? तर उजवीकडे म्हणजे या बाजूला कोण बसलंय? यू बसलंय, म्हणजे उत्तर काय येणार आहे? पर्याय 4. ठीक आहे. तर बघा, तुम्ही पाहू शकता. हु अमॉंग द फॉलोइंग पर्सन सिट सेकंड टू द राईट ऑफ द वन हु सिट्स अपोजिट टू पी. पीच्या अपोजिटला जो बसलाय त्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण दिसतंय? यू दिसतंय, म्हणजे पर्याय सी या ठिकाणी काय आहे? आपलं उत्तर आहे. पुढील प्रश्न. खालीलपैकी काय सत्य नाहीये? आता या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू आपल्याला विचारलंय. आर सिट्स अपोजिट टू यू. आर अपोजिटला आहे, येस हे सत्य आहे. ठीक आहे. अच्छा. पी इज अन इमिजिएट नेबर ऑफ व्ही. पी व्हीचा नेबर, येस शेजारी आहे, त्वरित शेजारी आहे, येस. डब्ल्यू फेसेस वन हु सिट्स इमिजिएट राईट ऑफ एस. आता बघा, एसच्या जो त्वरित उजवीकडे बसे त्याला फेस कोण करते? डब्ल्यू. ठीक आहे, म्हणजे काय? डब्ल्यूचं तोंड त्याच्याकडे आहे, आपल्याला या ठिकाणी माहिती दिली आहे. पुढील माहिती बघा काय दिली आहे. यू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ टी. यू इमिजिएट लेफ्ट ऑफ टी आहे का? तर टीच्या उजवीकडे आहे ना हा, म्हणजेच काय झालं? तर हे काय असेल? तर हे सत्य नाही आहे. ठीक आहे. बाकी सर्व काय होते? तर हे सत्य ठरत होतं. यू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ टी काय आहे? तर चुकीचं आहे, कारण यू जो आहे तो टीच्या इमिजिएट राईटला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आपलं पर्याय डी उत्तर या ठिकाणी येते. चला पुढील प्रश्न पाहूयात. देर आर 8 पर्सन्स. आता बघा, पी क्यू आर एस ए बी सी डी who sits around circular table and face outside from the center but not necessarily in the same order. बघा, पी क्यू आर एस ए बी सी डी असे 8 जण आहेत आणि ते गोलाकार टेबलाभोवती बसत आहेत, म्हणजे वर्तुळाकृती टेबलाभोवती बसत आहेत. ठीक आहे. आणि वर्तुळाच्या बाहेरच्या दिशेने तोंड करून बसले आहेत, परंतु दिलेल्या क्रमानेच आहेत का? तर नाही आहेत. सर्वजण फेस करतायत कुठे? आउटसाइड फेस करताना दिसत आहेत. ठीक आहे. आपण या ठिकाणी फिगर ड्रॉ करून आपण यांना व्यवस्थितरित्या सेट करूयात. बघूयात काय माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. काय माहिती दिली? बी सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ डी. डी जर इथे असेल तर त्याच्या इमिजिएट लेफ्टला बी इथे येईल. ठीक आहे. देर आर 2 पर्सन सीट बिटवीन बी अँड पी. बी आणि पी मध्ये बघा, 1 आणि 2 सोडून इथे पी येऊ शकतो, किंवा जर बी इथे आहे तर 1 आणि 2 सोडून इथे पी येऊ शकतो. म्हणजे दोन्ही पॉसिबिलिटीज आपण घेऊन जाऊयात. बघा, बी डीच्या त्वरित डावीकडे बसला आहे आणि 2 व्यक्ती बी आणि पी दरम्यान बसत आहेत. आर आणि एस यांच्यात 3 व्यक्ती बसत आहेत. अच्छा बघा, 3 व्यक्ती जर बसत आहेत तर याचा अर्थ आर आणि एस अपोजिटला येईल. बघा, आर अँड एस काय होणार आहे? अपोजिट असणार आहेत, एकमेकांच्या अपोजिटला. बघा, जर इथे बी येते तर इकडे आर एस येणं शक्य नाही, याच्या बाजूला देखील येणं शक्य नाही, याच्या बाजूला देखील येणं शक्य नाही. म्हणजे इथे आर एस या ठिकाणी असणार आहे फिक्स, इथे आर एस या ठिकाणी असणार आहे. आता पाहूयात काय माहिती दिली आहे की या ठिकाणी देर आर 3 पर्सन सीट बिटवीन आर अँड एस हु म्हणजे कोण? एस इज अन इमिजिएट नेबर ऑफ पी. म्हणजे एस नेबर आहे पी चा, तर इथे आर कन्फर्म होईल. एस जर पी चा नेबर आहे तर इथे आर कन्फर्म होईल. ठीक आहे. यानुसार आता पुढे जाऊयात. बोथ सी अँड ए आर इमिजिएट नेबर ऑफ इच अदर. सी आणि ए काय आहेत? एक दुसऱ्याचे नेबर्स आहेत. जर याचा अर्थ जर सी आणि ए नेबर्स आहेत तर इथे जागा उरले सी ए ला, या ठिकाणी जागा उरले सी आणि ए ला. आता सी ला कुठे बसवायचं, ए ला कुठे बसवायचं हा प्रश्न होता, म्हणून पुढील लाईन आपण रीड करूयात. सी अँड क्यू सिट्स अपोजिट टू इच अदर. सी आणि क्यू एकमेकाच्या अपोजिटला आहे. तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर इथे सी आणि क्यूच्या अपोजिटला, या ठिकाणी सीच्या अपोजिटला क्यू येऊ शकत नाही, सीच्या अपोजिटला क्यू येऊ शकत नाही. म्हणजे ही केस काय होते? तर चुकीची ठरते. आपण सी कुठे ठेवूयात? इथे. जर सी इथे ठेवलं तर नेबर कोण येईल? ए, आणि सीच्या अपोजिटला कोण येते? क्यू. म्हणजे ही केस काय असणार आहे? आपले
परफेक्ट असणार आहे आणि यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते आपण सॉल्व्ह करूयात. बघा PACRD BQS या ठिकाणी आपल्याला मिळते. बघा PACRD BQS मॅच होते, तर फिगर जर मॅच झाली म्हणजे आपल्याला प्रश्नांची उत्तरं आता द्यायचे. ठीक आहे. बघा Q पासून घड्याळाच्या दिशेने जर आपण मोजले असल्यास P आणि Q दरम्यान किती लोक बसले आहेत. बघा P इथे आहे, P पासून घड्याळाच्या दिशेने आपण मोजतोय. जर आपण घड्याळाच्या दिशेने मोजते तर P आणि Q मध्ये आपल्याला फक्त एक व्यक्ती दिसते, म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, यापैकी नाही आहे. ठीक आहे. बघा Q पासून, अच्छा Q पासून घड्याळाच्या दिशेने मोजते आपण, सॉरी Q पासून घड्याळाच्या दिशेने मोजते. ठीक आहे. तर आपण काय करूयात, उत्तर थोडंसं चेंज करूयात. बघा आपल्याला काय विचारलंय, वेन काउंटेड क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम Q पासून मोजलंय म्हणजे या बाजूने मोजलंय, तर Q आणि P मध्ये किती व्यक्ती आहेत, 1 2 3 4 आणि 5 व्यक्ती आहेत, म्हणजे उत्तर काय येणार आहे, तर पर्याय A 5 हे काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोण D च्या विरुद्ध बसला आहे. D च्या विरुद्ध, बघा D च्या अपोजिटला कोण दिसतंय, या ठिकाणी P दिसतंय, म्हणजे उत्तर काय येईल, तर पर्याय C या ठिकाणी काय असेल आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण एकमेकांच्या विरुद्ध बसला आहे. आता पर्याय दिलेत आपल्याला BA SA PD बोथ A and C नन ऑफ दीज. ठीक आहे. बघा यापैकी कोण BA एकमेकाच्या अपोजिटला दिसत आहेत, येस दिसत आहेत. SA होणं शक्य नाहीये, म्हणजे हे चुकीचं आहे. PD, बघा P आणि D काय दिसत आहेत, एकमेकाच्या अपोजिटला दिसत आहेत, हे देखील आहेत आणि हे देखील आहेत, म्हणजे उत्तर काय येणार आहे, दोन्ही A व C हे काय असेल आपलं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. तर उत्तर आहे आपलं पर्याय D. ठीक आहे. हे करेक्ट आन्सर आपलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे प्रश्न सॉल्व्ह केलेत. बघा घाई गडबडीने जर आपण असं एक्झाममध्ये जर असं केलं की BA डायरेक्ट आपण सिलेक्ट करून डायरेक्ट नेक्स्ट केलं तर मात्र उत्तर चुकीचं ठरेल, कारण आपल्याला जे ॲक्युरेट जे आन्सर सिलेक्ट करायचं आहे ते काय आहे, तर बोथ A and C, कारण दोन्ही असे पेयर्स आपल्याला मिळालेत जे एकमेकांच्या विरुद्ध बसलेले आहेत. ठीक आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोण एसच्या विरुद्ध उजवीकडे तिसरं बसलं आहे. एसच्या थर्ड राईटला कोण बसलाय. बघा एस कुठे फेस करते, आउटसाइड, म्हणजे राईट साइड ही असणार आहे, आणि राईट साइड जर पाहिलं तर आपण बघा फर्स्ट सेकंड थर्ड राईटला कोण बसलंय, D, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन C करेक्ट आन्सर आपला असेल, जेणेकरून आपल्याला कंप्लीट फिगर जे मार्क्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात. चला आता बघा 10वा प्रश्न Qच्या संदर्भात. ठीक आहे. व्हॉट इज द पोझिशन ऑफ D फ्रॉम द राईट ऑफ Q. बघा व्हॉट इज द पोझिशन ऑफ D विथ रिस्पेक्ट टू Q फ्रॉम राईट ऑफ Q, म्हणजे Qच्या उजवीकडून जर पाहिलं तर आपल्याला R चे पोझिशन विचारले. ठीक आहे. तर आपण जर पाहिलं तर Qच्या संदर्भात Qच्या उजवीकडे D चं स्थान पहिलं दुसरं आणि तिसरं आहे, सॉरी D चं स्थान दुसरं आहे, या ठिकाणी आहे D चं स्थान. ठीक आहे. बघा Qच्या उजवीकडून आपल्याला D चं स्थान दुसरं दिसतंय, म्हणजे सेकंड टू द राईट आपल्याला कुठला पर्याय दिसेल, उजवीकडून दुसरा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण काय करूयात, हा पर्याय B या ठिकाणी आपण सिलेक्ट करूयात. तर बघा जे सिटिंग अरेंजमेंट इन सर्कल वाले जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कव्हर केले आहेत. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस क्वेश्चन्स ऑफ सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. तर वर्तुळाकार बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर काय प्रश्न दिलेत पाहूयात. पहिला प्रश्न आहे, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. बघा या खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. 8 फ्रेंड्स PQRSWXYZ sit around the circular table in a cafe and face towards the center. अच्छा बघा या ठिकाणी 8 मित्र आहेत आणि हे 8 मित्र जे आहेत ते एका वर्तुळाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत आणि हे कुठे बघतायत तर सेंटर फेस करतायत, म्हणजे एका केंद्राकडे बघतायत आणि या कॅफेमध्ये बसलेले आहेत. ठीक आहे. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. अँड काय बोललेत, इच ऑफ देम ऑर्डर डिफरंट टाइप्स ऑफ कॉफीज विच आर विएना, अफगाटो, आयरिश, मोचाचिनो, मोचियाटो, एस्प्रेसो, कॅपिचिनो अँड लाटे. ऑल द इन्फॉर्मेशन इज नॉट नेसेसरी इन दिस सेम ऑर्डर. आता ही माहिती जी आहे ती त्याच क्रमाने असेल असं नाही आहे. ठीक आहे. तर पाहूयात आपल्याला जी माहिती दिली आहे, जी डेफिनेट इन्फॉर्मेशन असेल तिला आपण सेट करूयात, जे आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल, सपोर्टिव्ह इन्फॉर्मेशन असेल तिला नोट डाऊन करूयात. बघा काय माहिती दिली आहे. आर ऑर्डर्स कॅपिचिनो
अँड सिट्स थर्ड टू द राईट ऑफ डब्ल्यू. आता आर जो आहे तो कॅपिचिनो ऑर्डर करतोय आणि डब्ल्यूच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसतोय. म्हणजे डब्ल्यू इथे असेल तर फर्स्ट सेकंड थर्डला इथे आर येईल, त्याच्यासोबत काय येईल कॅपिचिनो. ठीक आहे, आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये थोडं लिहिलं. ठीक आहे, दोज हू ऑर्डर एस्प्रेसो अँड मोचाचिनो आर इमिजिएट नेबर्स ऑफ इच अदर. बघा हे दोघे शेजारी आहेत, एकमेकांचे नेबर्स आहेत. दोज हू ऑर्डर अफोगाटो अँड लाटे आर इमिजिएट नेबर्स. तर अफोगाटो आणि लाटे हे देखील नेबर्स आहेत. ठीक आहे, ही माहिती रीड करून आपण पुढे जाऊयात. दोज हू ऑर्डर्स एस्प्रेसो अँड मोचाचिनो आर इमिजिएट नेबर्स ऑफ नायदर डब्ल्यू नॉर आर. याचा अर्थ खूप मोठी माहिती आपल्याला या ठिकाणी हाती लागली. बघा हे आरचे देखील नेबर नसणार आहेत आणि डब्ल्यूचे देखील नेबर नसणार आहे. म्हणजे डब्ल्यूच्या बाजूला हे दोघे येऊ शकत नाही, आरच्या बाजूला हे दोघे येऊ शकत नाही. याचा अर्थ या दोघांना जागा इथेच राहिली फक्त. कोण कोण बघा या ठिकाणी मी लिहिलं मोचाचिनो. ठीक आहे, आणि इथे कोण लिहिलं एस्प्रेसो. ठीक आहे, किंवा इथे काय येऊ शकतो मोचाचिनो इथे येऊ शकतो आणि इथे कोण येऊ शकतो एस्प्रेसो येऊ शकतो. ठीक आहे, तर ह्या दोघांपैकी ही जागा तर फिक्स झालेली आहे. कन्फर्मेशन फक्त घ्यायचं राहिलं की कुठे कोण येणार आहे. ठीक आहे, तर पुढे माहिती दिल्यानंतर आपण या ठिकाणी समजून घेऊयात की काय कुठे ऑर्डर केल्यानंतर जे काही बाकी ऑर्डर्स जर आपण पाहिले तर त्यानुसार आपल्याला समजणार आहे कोण कुठे येणार आहे. ठीक आहे, तर द वन हू ऑर्डर्स व्हिएना सिट्स अपोजिट टू क्यू. आता जो व्हिएना ऑर्डर करतोय तो कोणाच्या विरुद्ध बसतोय क्यूच्या. हू ऑर्डर्स आयरिश म्हणजे क्यू काय ऑर्डर करते आयरिश ऑर्डर करते. तर समजून घ्या याच्या अपोजिटला जो व्हिएना ऑर्डर करतोय त्याच्या अपोजिटला क्यू यायला हवा. आता समजून घ्या जागा ज्या खाली राहिल्यात इथे क्यू येऊ शकत नाही, इथे क्यू येऊ शकत नाही. आरच्या अपोजिटला इथे क्यू येऊ शकत नाही कारण त्याच्या अपोजिटला व्हिएना यायला हवा. तर कन्फर्म जागा आपल्याला मिळाली. क्यू इथे येईल ज्याला आयरिश आवडतं, त्याच्या अपोजिटला डब्ल्यू येईल ज्याला काय आवडतंय व्हिएना, म्हणजे ज्याने व्हिएना ही कॉपी ऑर्डर केली असेल. ठीक आहे, तर ही माहिती आपल्याला कन्फर्म या ठिकाणी मिळाली. आता बघा पी ऑर्डर्स अफोगाटो बट ही इज नॉट एन इमिजिएट नेबर ऑफ द वन हू ऑर्डर्स व्हिएना. आता पी हा व्हिएनाच्या बाजूला येणार नाही आहे आणि पी काय ऑर्डर करतोय अफोगाटो, म्हणजे पी कन्फर्म इथे येईल. पी इथे आला तर या ठिकाणी अफोगाटो आला. जर या ठिकाणी अफोगाटो आला तर या ठिकाणी कन्फर्म आपल्याला अफोगाटोचा नेबर लाटे या ठिकाणी भेटेल आपल्याला. ठीक आहे, कन्फर्म इन्फॉर्मेशन जी होती ती आपण नोट केली. चला झेड सीट्स फोर टू द राईट ऑफ द वन हू ऑर्डर्स लाटे. आता लाटेच्या फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ राईटला इथे कोण आला झेड आला. ही कन्फर्म माहिती आपल्याकडे आहे. वाय सिट्स थर्ड टू द राईट ऑफ एक्स हू डज नॉट ऑर्डर एस्प्रेसो. आता जो एस्प्रेसो ऑर्डर करत नाही, कोण एक्स एस्प्रेसो ऑर्डर करत नाही. ठीक आहे, ही माहिती आपल्याला मिळाली. आणि वाय जो आहे तो एक्सच्या थर्ड राईटला बसतोय. तर एक्स या ठिकाणी आला तरच फर्स्ट सेकंड थर्ड राईटला आर येऊ शकतो. बाकी कुठे जागा राहिली का वायला सॉरी आर नाही वायला कुठे जागा राहिली आहे का नाही ना, म्हणजे इथे कन्फर्म एक्स येणार आहे. आता एक्स जर एस्प्रेसो ऑर्डर करत नाही तर मोचाचिनो ऑर्डर करेल आणि इथे कोण येईल तर एस्प्रेसो झेड सोबत जाईल. ठीक आहे, तर याच्या थर्ड राईटला कोण येईल तर वाय या ठिकाणी आला. तर आपल्याकडे जी माहिती दिली होती पी क्यू आर एस झालं का आपला नाही ना, म्हणजे इथे एस कन्फर्म येईल. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ही माहिती झाली. आता बघा जर आपण पाहिलं तर एक ब्रँड आपल्याकडे कुठला राहिला आहे माचियाटो. आता माचियाटो कोणासोबत जाणार आहे एस सोबत जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे आपण माचियाटो लिहिलं. ठीक आहे, तर ही माहिती आपली कन्फर्म झालेली आहे. पूर्ण जो सर्कल होता त्यावर जे 8 लोक बसले होते त्यांचे जे आवडते जे कॉफी पेय आहे ते देखील त्यांनी ऑर्डर केलेले. कशा प्रकारे ऑर्डर केले ते देखील आपण नोट डाऊन केलं. चला तर आता यावर आधारित जे प्रश्न विचारले गेले त्यांना आपण सॉल्व्ह करूयात. बघा माहिती काय दिली आहे की विच ऑफ द फॉलोइंग कॉपी वाय ऑर्डर्स म्हणजे ऑर्डर्ड बाय वाय या ठिकाणी आपल्याला विचारले. कॉफी जी वायद्वारे ऑर्डर केली गेली आहे तर काय आहे लॅटे, म्हणजे उत्तर काय येणार आहे तर पर्याय सी या ठिकाणी आपला करेक्ट आन्सर असेल. जाऊयात पुढील प्रश्नाकडे. हू अमॉंग द फॉलोइंग ऑर्डर्स माचियाटो. आता माचियाटो कोण ऑर्डर करतं हे समजून घ्या. माचियाटो ऑर्डर करणारा कोण आहे पर्याय एस. हा कुठला पर्याय दिसतो ए, म्हणजे ऑप्शन ए या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन. हू अमॉंग द फॉलोइंग सिट्स अपोजिट टू क्यू. क्यूच्या विरुद्ध कोण बसलाय डब्ल्यू, जो व्हिएना ऑर्डर करताय, म्हणजे उत्तर येईल पर्याय सी डब्ल्यू. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे झेडच्या संदर्भात झेडच्या उजवीकडे एसचं स्थान काय आहे. बघा झेडच्या संदर्भात झेडच्या उजवीकडे एसचं स्थान बघा उजवीकडे दुसरा दिसतंय ना, म्हणजे उजवीकडून दुसरं या ठिकाणी पर्याय काय येईल तर पर्याय बी या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असेल सेकंड टू दी राईट.
नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ मेनी फ्रेंड्स सीट्स बिटवीन एक्स अँड आर वेन काउंटेड फ्रॉम द लेफ्ट ऑफ आर. आता आरच्या जर डावीकडून जर आपण काउंट केलं तर एक्स आणि आर मध्ये किती व्यक्ती बसतात बघा. आर इथे आहे, एक्स कुठे आहे इथे. आरच्या डावीकडून म्हणजे क्लॉकवाईज आपण या ठिकाणी जातोय बघा. 1 2 3 4 4 व्यक्ती बसलेले दिसत आहेत म्हणजे पर्याय डी या ठिकाणी आपलं काय असेल आन्सर असेल. कारण आरच्या डावीकडून जर आपण काउंट केलं तर पी वाय डब्ल्यू आणि एस असे 4 व्यक्ती एक्स आणि आर मध्ये बसत आहेत. ठीक आहे, तर हे झाले 5 प्रश्न जे आपल्याला या ठिकाणी दिले गेले होते. आता आपण एका नवीन प्रश्नाकडे वळण घेऊयात. न्यू क्वेश्चन जो आहे तो या ठिकाणी काय दिलं गेले ते समजून घेऊयात. बघा, पुढील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. आता 8 व्यक्ती एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्रबिंदूकडे तोंड करून बसले आहेत. बघा किती व्यक्ती आहेत 8. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 व्यक्ती केंद्रबिंदूकडे तोंड करतात म्हणजे सेंटर फेसिंग आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाचा पगार वेगवेगळा आहे, जसं की 10,000 12,000 14,000 16,000 17,000 19,000 22 आणि 25,000. परंतु ते त्याच दिलेल्या क्रमाने असतील असं आवश्यक नाही आहे. ठीक आहे, तर ठीक आहे, आपण या ठिकाणी जी माहिती दिली असेल ती मुख्य माहितीकडे आता वळण घेऊयात आणि पाहूयात काय माहिती दिली आहे. क्यू आणि एक्सच्या पगाराचा फरक 1,000 आहे. तर याचा अर्थ बघा 10 12 14 16 17 19 22 25 याच्यामध्ये 2 या ठिकाणी संख्या दिसत आहेत. क्यू आणि एक्ससाठी आपल्याला 16 आणि 17,000 या ठिकाणी आपल्याला सॅलरी मिळेल. ठीक आहे, आणि ते दोघे एकमेकांचे तात्काळ शेजारी आहेत म्हणजे इमिजिएट नेबर्स आहेत. आणि एक्स क्यूपेक्षा कमी कमवतो आहे म्हणजे एक्सची सॅलरी 16,000 असेल, क्यूची सॅलरी 17,000 असेल. हे फायनल झालं, ते दोघे शेजारी देखील आहेत. ठीक आहे, वाय क्यूच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे. बघा क्यू जर इथे आला, क्यू जो 17,000 कमवतोय त्याच्या डावीकडे पहिला 2रा आणि 3ऱ्या स्थानावर वाय येईल. ठीक आहे, आणि त्याचा पगार ओ पेक्षा जास्त आहे म्हणजे वाय जो आहे तो ओ पेक्षा जास्त कमवतोय. ही माहिती आपण या ठिकाणी लिहून घेतली. आता याच्या पुढे माहिती काय दिली, वाय आणि पी दरम्यान 2 लोक बसत आहेत. तर वाय इथे असेल तर 1 2 सोडून इथे क्यू आहे म्हणजे 1 2 सोडून पी या ठिकाणी कन्फर्म होईल. ठीक आहे, आणि ज्याचे पगार 11ने विभाजित आहे म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर पीचं जी सॅलरी असेल ती डिव्हिजिबल बाय 11 असेल. तर 10 12 14 16 17 19 22 ही संख्या आपल्याला मिळाली जी काय आहे तर 11ने विभाजित आहे. ठीक आहे, डब्ल्यू हा एक्सकडे डब्ल्यूचा चेहरा एक्सकडे आहे म्हणजे डब्ल्यू आणि एक्स अपोजिटला बसलेत. ठीक आहे, आता समजून घ्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो क्यूचा नेबर एक एक्स होता. ठीक आहे, जर इथे एक्स आला असतं तर इथे डब्ल्यू हवा होता म्हणजे कन्फर्म आपला एक्स इथे मिळेल जो 16,000 कमवतोय आणि त्याच्या अपोजिटला डब्ल्यू येईल. ठीक आहे, आणि काय माहिती दिली, ज्याचा पगार डब्ल्यूचा चेहरा एक्सकडे आहे आणि पी पेक्षा जास्त पगार आहे त्याचा म्हणजे डब्ल्यूचा पगार पी पेक्षा जास्त म्हणजे 22 पेक्षा जास्त तर 25,000 कन्फर्म या ठिकाणी आपल्याला मिळाला. ठीक आहे, आता आर झेडच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर आहे. आर हा झेडच्या उजवीकडे 3ऱ्या क्रमांकावर. आता बघा झेड इथे आला तर 1 2 3 आर येणं शक्य नाही आहे. झेड इथे आला तर आर इथे येऊ शकतो म्हणजे कन्फर्म आर इथे आहे, झेड इथे आहे हे शुअर शॉट आपण सांगू शकतो. ठीक आहे, आणि ज्याचा पगार हा अभाज्य क्रमांक आहे. अभाज्य म्हणजे काय तर मूल, प्राईम ज्याला आपण म्हणत असतोय. तर प्राईम नंबर म्हणजे कोणाचा, तर या ठिकाणी झेडचा जो झेडची जी सॅलरी आहे ती एक प्राईम नंबर आहे. तर झेडची सॅलरी पाहूयात काय येऊ शकते. आपल्याकडे बघा हे 16 17 वगैरे झालेलं, उरलेलं काय आहे 19. कारण बघा 10 12 14 हे काय आहेत नॉन प्राईम आहेत म्हणजे झेडची सॅलरी असेल 19K. 19,000 ही झेडची सॅलरी असेल. ठीक आहे, आता माहिती काय दिली होती बघा, वाय हा क्यूच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर होता आणि त्याचा पगार फक्त ओनली ओ पेक्षा जास्त होता म्हणजे ओचा जो पगार आहे तो सर्वात कमी असेल. बरोबर, जर ओचा पगार सर्वात कमी असेल तर ओ जो इथे आला आहे त्याची सॅलरी किती असेल 10,000 आणि वायची जी सॅलरी असेल ती काय असेल 12,000. जर वायची सॅलरी जर 12,000 आले तर आपल्याला जी माहिती दिली होती त्यानुसार आपल्याला आरची सॅलरी किती मिळेल 14,000. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपण काय केलं, ही माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी दाखवली. ओ वायच्या तत्काळ उजवीकडे बसते. अच्छा, या ठिकाणी सॉरी आपल्याकडे एक माहिती जी दिली होती शेवटच्या माहितीनुसार आपण या ठिकाणी याला सेट करणार आहोत. Z19 आपल्याकडे माहिती आहे. ठीक आहे, आता बघा झालं काय, या ठिकाणी आपल्याला एक शेवटची जी माहिती दिली होती त्यानुसार आपल्याला माहिती पडते ओ वायच्या तत्काळ उजवीकडे बसते म्हणजे ओ इथे आला 10,000 कमवते हा. ठीक आहे, तर आपण झेडच्या
आता ही माहिती जी आपल्याला दिली होती, आर झेडच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आहे ना, म्हणजे आर झेडच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर आर आला, जो 14,000 कमवत आहे, आणि झेड किती कमवत होता, 19,000. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही माहिती जी दिली होती ती आपण सेट केली. बघा, शेवटची माहिती जी होती त्यानुसार आपण हे अरेंजमेंट फायनल केलेली आहे, कारण 2 पॉसिबिलिटीज होत्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली माहिती जी कन्फर्म होते ती आपण या ठिकाणी लिहिलेली आहे. आता यावर आधारित जे आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यांना सॉल्व्ह करूयात. खालीलपैकी कोण 14,000 कमवते, तर 14,000 कमवणारा आर आहे हे आपण या ठिकाणी शोधून काढले, तर पर्याय सी या ठिकाणी फायनल आन्सर असेल. दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोण आर कडे तोंड करून बसला आहे, म्हणजे आरच्या अपोजिटला कोण आहे, तर आरच्या अपोजिटला कोण दिसते, क्यू दिसते. उत्तर काय येईल, तर पर्याय बी या ठिकाणी आन्सर असेल. आता 8व्या क्रमांकावरचा जो प्रश्न आहे तो पाहूयात काय विचारला गेला आहे. खालीलपैकी कोणाचा पगार सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त पगार असणारी व्यक्ती आपल्याला दिसते, 25,000 कमवणारी व्यक्ती आहे डब्ल्यू, म्हणजे डब्ल्यू या ठिकाणी काय असेल, तर आन्सर असेल. ठीक आहे, आणि आता पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण 12,000 कमवणाऱ्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. 12,000 कमवणारा कोण दिसते आपल्याला, वाय दिसते, आणि या 12,000 कमवणाऱ्याच्या उजवीकडे म्हणजे या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज जर आपण गेले तर दुसऱ्या स्थानावर आपल्याला एक्स जो 16,000 कमवते तो बसलेला दिसते, म्हणजे पर्याय ए एक्स हे काय असेल, तर आपलं आन्सर असेल. आणि या ठिकाणी आपला 10वा प्रश्न जो आहे, शेवटचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संयोजन सत्य आहे. म्हणजे या ठिकाणी जे कॉम्बिनेशन्स आपल्याला दिलेले आहेत त्या कॉम्बिनेशन्सपैकी काय ट्रू आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. पी 25,000 कमवते का, नाही. 22,000 कमवते. डब्ल्यू 19,000 कमवते का, नाही ना, तर झेड 19,000 कमवते, म्हणजे हे देखील चुकीचं आहे. क्यू 16,000 कमवते का, नाही, तर क्यू 17,000 कमवते. आणि वाय 12,000 कमवते का, येस, वाय अर्न्स 12K, म्हणजे हे काय आहे, तर पर्याय डी या ठिकाणी आपलं उत्तर असेल. तर बघा, अशा प्रकारे जे वर्तुळाकार बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न होते ते आपण या ठिकाणी अभ्यासले, आणि आय होप की प्रत्येक प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला असेल. आणि कशा प्रकारे अप्रोच ठेवायचा, बघा, सुरुवातीला पूर्ण इन्फॉर्मेशन रीड करा, त्यानंतर आपलं जे इमॅजिनेशन आहे ते लक्षात येईल की कशा प्रकारे आपल्याला तो स्ट्रक्चर बनवणं गरजेचं आहे, आणि जेवढ्या पॉसिबिलिटीज बनत असतील तेवढ्या पॉसिबिलिटीज बनवत चला, जेणेकरून कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचणी येणार नाही आहेत. ठीक आहे, तर कीप प्रॅक्टिसिंग, त्याच वेळेस परफेक्शन मात्र नक्की येणार आहे. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. वर्तुळाकृती बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, पहिला प्रश्न आपल्याकडे आहे, स्टडी द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. ठीक आहे, तर आपल्याला माहिती दिली, 8 फ्रेंड्स EFGHJKL आणि M आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग आउटसाइड द सेंटर ऑफ द टेबल बट नॉट नेसेसरीली इन द सेम ऑर्डर. आता 8 व्यक्ती आहेत. ठीक आहे, तर एका वर्तुळाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत, सगळेजण आउटसाइड फेस करतायत, परंतु दिलेल्याच ऑर्डरमध्ये असतील असं नाही आहे, हे आपल्याला या ठिकाणी माहिती सांगते. ठीक आहे, each of them has account in different banks which are DBS, DCB, OBC, PNB, UCO, SBI, BOI and BOB but not necessarily in the same order. प्रत्येकाचं वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते आहे, परंतु याच क्रमाने असेल असं आवश्यक नाही आहे. तर माहिती दिलेली आहे ती आपण या ठिकाणी नोट डाऊन करूयात. बघा, 2 friends sits between the one who has an account in BOI and the one who has an account in UCO. म्हणजे BOI आणि UCO मध्ये ज्यांचं अकाउंट आहे त्या त्यांच्यामध्ये दोघे जण बसलेले आहेत. समजा मी इथे कन्सिडर केलं की BOI इथे आहे, तर 1 2 सोडून इथे कोण येऊ शकतो, UCO, ही पॉसिबिलिटी आहे एक. आणखी पॉसिबिलिटी काय आहे बघा, या ठिकाणी आपण अशा प्रकारे देखील दाखवू शकतो, इथे जर BOI आलं तर 1 2 सोडून इथे कोण येऊ शकतो, UCO येऊ शकतो, ही पॉसिबिलिटी देखील आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे दोघे जण BOI आणि UCO मध्ये आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत. पुढे बघा माहिती काय दिले, द वन हू हॅज अन अकाउंट इन DBS सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू हॅज अन अकाउंट इन BOB. अच्छा, ज्याचं अकाउंट BOB मध्ये आहे त्याच्या इमिजिएट लेफ्टला कोण बसलेला आहे, इमिजिएट लेफ्टला DBS मध्ये ज्याचा अकाउंट आहे तो बसलेला आहे, ही आपल्याला माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय माहिती दिली, J and L आर नॉट इमिजिएट नेबर्स. J आणि L दोघे शेजारी शेजारी नाही आहेत, JL नेबर्स नाही आहेत. ठीक आहे, L डज नॉट हॅव अकाउंट इन UCO अँड सिट्स ऑन इमिजिएट राईट ऑफ M. अच्छा, बघा झालं काय, Lचं अकाउंट UCO मध्ये नाही आहे, म्हणजे UCO सोबत L येणार नाही आहे, आणि जो L जो आहे तो M च्या इमिजिएट राईटला बसतोय.
एमच्या इमिजिएट राईटला कोण आहे, तर या ठिकाणी एल आहे, हे आपल्याला माहिती दिलेली आहे. ठीक आहे. पुढे माहिती दिली ई सिट सेकंड टू द राईट ऑफ द वन हू हॅज अन अकाउंट इन BOI. BOI मध्ये ज्याचं अकाउंट आहे त्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर ई बसतंय. बघा BOI वाला आउटसाईड फेस करतात ना, सगळे आउटसाईड फेस करतात, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड राईटला इथे ई येऊ शकतं. इथे फर्स्ट आणि सेकंड राईटला इथे कोण येईल, तर ई येईल. तर या प्रकारे माहिती आपण नोट डाऊन केली. ठीक आहे. 2 फ्रेंड्स सिट्स बिटवीन जी अँड द वन हू हॅज अन अकाउंट इन SBI. आता बघा जी आणि 1 2 सोडून इथे कोण येईल, तर SBI वाला येईल. ठीक आहे. पुढे काय माहिती दिलेली आहे, ओनली 1 friend sits between the one who has an account in SBI and the one who has an account in BOB. अच्छा बघा SBI इथे आहे, तर 1 सोडून इथे जी च्या बाजूला कोण येऊ शकतो, BOB. पॉसिबिलिटी आहे ही. ठीक आहे. ती आपण नोट डाऊन करून ठेवली. F and J आर इमिजिएट नेबर्स. F आणि J कोण आहेत, तर शेजारी आहेत. FJ नेहमी सोबत येणार. ठीक आहे. पुढे माहिती दिलेली आहे, द वन हू हॅज अन अकाउंट इन युको सिट सेकंड टू द राईट ऑफ के. ज्याचा अकाउंट युको बँकमध्ये आहे तो उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलाय. कोणाच्या, तर केच्या. म्हणजे ईच्या बाजूला इथे के आलं, इथे युको आहे तर इथे के येईल. तरच आउटसाईड फेस करतायत, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड राईटला युको बँकवाला या ठिकाणी आपल्याला भेटू शकतो. ठीक आहे. तर या प्रकारे आपली माहिती जी आहे ती आपण नोट डाऊन करत घेतलेली आहे. ठीक आहे. आता बघा ही माहिती देखील झाली. पुढे माहिती दिलेली आहे की एम डज नॉट हॅव अकाउंट इन DBS. म्हणजे DBS इथे DBS जिथे आहे तिथे एम येणार नाही आहे. ठीक आहे. आणि माहिती पुढे सांगते अँड ही इज अन इमिजिएट नेबर ऑफ द वन हू हॅज अन अकाउंट इन युको. अच्छा बघा युकोवाल्याचा तो नेबर आहे, तर इथे बघा फर्स्ट केसमध्ये युकोच्या बाजूला एम आलं, तर एमच्या इमिजिएट राईटला एल आहे, हे आपण नोट डाऊन करू शकतो. युकोच्या बाजूला इथे एम आलं तर इथे एल येणं शक्य नाही, म्हणजे एम कन्फर्म या ठिकाणी इथे येईल, तर इथे कोण येईल, एल. म्हणजे एम या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता एम DBS सोबत येणार नाही, म्हणजे इथे DBS येणं शक्य नाही, तर इथे BOB येणार नाही. ठीक आहे. तर ही माहिती देखील आपण समजू शकतो. एम सोबत DBS येत नाही, हे देखील आपलं माहिती आपल्याला दिली होती. ठीक आहे. माहिती पुढे सांगते आपल्याला की द वन हू हॅज अन अकाउंट इन BOI डज नॉट सिट ॲडजस्टंट टू द वन हू हॅज अन अकाउंट इन PNB. म्हणजे BOIच्या बाजूला PNB येणार नाही आहे, म्हणजे इथे PNB इथे येणं शक्य नाही आहे आणि PNB इथे येणं देखील शक्य नाही आहे. बघा ही PNB बँक इथे येणं शक्य नाही आहे, के सोबत PNB येणार नाही आहे. आता BOIच्या बाजूला एल सोबत इथे PNB येणार नाही आहे आणि इथे देखील PNB येणार नाही आहे, हे देखील आपल्याला माहिती पडलं. ठीक आहे. तर या प्रकारे आपण इन्फॉर्मेशन नोट डाऊन केली. ई अँड जी हू हॅज अन अकाउंट इन OBC, म्हणजे जीचं अकाउंट OBC मध्ये आहे, डू नॉट सिट ॲडजस्टंट टू इच अदर. म्हणजे इथे ईच्या बाजूला जी येणार नाही आहे. ठीक आहे. तर ई इथे दिसते तर इथे तर जी येणं तसं पण शक्य नाही आहे. ठीक आहे. ई इथे आहे तर इथे जी येणं शक्य नाही. आता जी तर OBC मध्ये काम करते, म्हणजे हे डेफिनेटली एकच जागा आपल्याला इथे खाली दिसते, इथे कोण येईल, तर जी जो OBC मध्ये जॉब करते. ठीक आहे. तर या प्रकारे आपण काय केलं, नोट डाऊन करून घेतले इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळेल ते पाहूयात. बघा या ठिकाणी होईल काय. आता जर मी या ठिकाणी पाहिलं जी मला इथे भेटले, तर 1 2 सोडून इथे SBI येऊ शकतं, पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. SBI आणि जी मध्ये 2 जण होते. बघा OBC जी इथे आहे, 1 2 सोडून इथे SBI दाखवलं. आता SBI आणि BOB मध्ये 1 जण. आता SBI इथे, तर 1 सोडून इथे BOB आलं, तर इथे BOBच्या बाजूला DBS एम सोबत येणं शक्य नाही, हे आपल्याला या ठिकाणी सांगते. म्हणजे BOBला आपल्याला कुठे ठेवावं लागेल, के सोबत बँक ऑफ बरोडा ठेवलं तर त्याच्या इमिजिएट लेफ्टला कोण येईल, तर DBS. म्हणजे ही इन्फॉर्मेशन सेट होऊ शकते. आता आपली माहिती काय सांगत होती की जेच्या बाजूला एल येणं शक्य नाही आहे, म्हणजे इथे जे जर येणार नाही तर F आणि J नेबर्स होते, तर जे SBI मध्ये जॉब करतो हे आपण या ठिकाणी नोट डाऊन केलं. ही माहिती झाली, कंप्लीट इन्फॉर्मेशन आपली या ठिकाणी झालेली आहे. आता बघा काय झालं, आपण या ठिकाणी जर पाहिलं आपल्याला ई भेटलं, F भेटलं, G भेटलं, H बाकी होतं, तर H युको बँक सोबत जाईल. आता PNB इथे येणार नव्हतं. PNB जर एल सोबत येत नाही तर PNB नक्कीच एम सोबत जाईल आणि DCB जी बँक बाकी होती ती एल सोबत जाईल. म्हणजे ही कंप्लीट इन्फॉर्मेशन आपली या ठिकाणी झालेली आहे. बघा जी आपल्याला इन्फॉर्मेशन हवी होती ती भेटली, तर ही मॅच होणारी इन्फॉर्मेशन इथे आहे, तर हे वाले केस काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. आपल्याला जाऊयात आपण प्रश्नांकडे. काय माहिती आपल्याला या ठिकाणी विचारली गेली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा आपण या ठिकाणी एल DCB झालं, एम PNB, H युको, G OBC, K BOB, E DBS, J आहे इथे, J SBI आणि F BOI. तर या प्रकारची माहिती आपण पाहिली. आता आपल्याला पहिलाच प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणत्या बँकामध्ये
एलचे खाते आहे. कुठल्या बँकेमध्ये एलचं खातं आहे तर DCB. DCB कुठे दिसते? पर्याय ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे PNB मध्ये कोणाचं खातं आहे? PNB पंजाब नॅशनल बँकमध्ये कोणाचं खातं आहे? तर या ठिकाणी आपल्याला दिसते M. तर M हे काय आहे? तर या ठिकाणी उत्तर आपलं फायनल आपण सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, तर हे देखील आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेतलं. आता पुढील माहिती पाहूयात काय विचारले गेले. हु अमॉंग द फॉलोइंग सीट अपोजिट टू द वन हु हॅज अन अकाउंट इन युको. अच्छा बघा, या ठिकाणी युको बँकमध्ये ज्याचं अकाउंट आहे त्याच्या विरुद्ध कोण बसतंय? एचचं खातं युको बँकमध्ये आहे, त्याच्या विरुद्ध जो बसतंय तो कोण आहे? जे, ज्याचं SBI मध्ये अकाउंट आहे, म्हणजे पर्याय बी या ठिकाणी आपलं उत्तर मिळालं. नेक्स्ट आपल्याला क्वेश्चन विचारला गेला आहे, खालीलपैकी कोण एचच्या तात्काळ डावीकडे बसलेला आहे? हु सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ एफ. एफच्या तात्काळ डावीकडे कोण बसलं? तर एल, ज्याचं DCB मध्ये खातं आहे, म्हणजे पर्याय सी या ठिकाणी आपलं उत्तर येईल. आणि नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, 5वा प्रश्न विचारला गेला या ठिकाणी की हाऊ मेनी फ्रेंड्स सिट बिटवीन जी अँड एच. जी आणि एच मध्ये किती जण बसतात वेन काउंटेड फ्रॉम राईट साईड ऑफ जी. जीच्या उजवीकडून जर आपण काउंट केलं तर जी इथे आहे, जीची उजवी बाजू म्हणजे या बाजूने. जी आणि एच मध्ये कोणी दिसते का? नाही ना, 0 म्हणजे नो वन या ठिकाणी आपलं काय असेल तर उत्तर असेल नन काय दिसतंय? तर या ठिकाणी पर्याय सी दिसते. तर अशा प्रकारे हे 5 प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, तर आता जाऊयात नवीन प्रश्नाकडे. पाहूयात नवीन प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय दिलेला आहे. आता बघा माहिती काय सांगते. 8 persons PQ, R, S, T, U, V आणि WR सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग अवे फ्रॉम द सेंटर. म्हणजे पुन्हा एकदा आउटसाइड फेस करणारे या ठिकाणी व्यक्ती आहेत असं आपल्याला दाखवलं गेलं आहे. बट नॉट नेसेसरीली इन दिस सेम ऑर्डर. परंतु त्याच क्रमाने असेल असं आवश्यक नाही आहे. किती व्यक्ती आहेत? 8. ठीक आहे, तर हे 8 व्यक्ती आपण अशा प्रकारे या ठिकाणी दाखवूयात. ठीक आहे, आणि सगळे आउटसाइड फेस करतायत हे आपल्या लक्षात आहेच कुठे फेस करतायत, परंतु त्या दिलेल्याच क्रमाने असेल असं आवश्यक नाही आहे. ठीक आहे, इच ऑफ देम लिव्स ऑन डिफरंट फ्लोअर्स विच आर ग्राउंड फ्लोअर इज ॲज फर्स्ट फ्लोअर, जस्ट अबाव फ्लोअर इज सेकंड फ्लोअर अँड सो ऑन अंटिल द टॉप मोस्ट फ्लोअर इज 8th फ्लोअर. बघा प्रत्येकजण वेगवेगळ्या मजल्यावर राहतो आणि ग्राउंड फ्लोअरला नंबर 1 दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पुढे जात राहिलो तर फर्स्ट म्हणजे त्या ग्राउंड फ्लोअरच्या वरती फ्लोअर नंबर 2 दिलेला आहे, त्याच्यावर फ्लोअर 3, 4, 5, 6 आणि शेवटी टॉप मोस्ट फ्लोअर जो आहे तो शीर्षस्थानचा जो मजला आहे त्याला क्रमांक 8 या ठिकाणी दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येते. ठीक आहे, तर ही झाली आपली माहिती. आता आपल्याला मुख्य इन्फॉर्मेशन पाहूयात काय दिलं आहे. P and R who lives on 3rd floor can never sit together. अच्छा बघा झालं काय. आता जर आपण या ठिकाणी पाहिलं P आणि R एकत्र येणं शक्य नाही आहे. R lives on 3rd floor म्हणजे R जो आहे तो 3ऱ्या मजल्यावर राहतं हे आपल्याला या ठिकाणी माहिती भेटते. R 3rd फ्लोअरवर राहते. ठीक आहे, हे दोघे एकत्र कधीही राहणार नाहीत हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. P आणि R एकत्र राहणार नाहीत. ठीक आहे, द पर्सन हु लिव्स ऑन 7th 2 persons live between the person who live on 7th and 5th floor. आता 7व्या मजल्यावर आणि 5व्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तींमध्ये दोघे जण राहतात हे आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे ना, दोघे जण बसतायत हे आपण या ठिकाणी नोट डाऊन केलं. द पर्सन हु लिव्स ऑन 5th floor sits second to the right of you. यूच्या सेकंड राईटला कोण बसतंय? जो व्यक्ती 5व्या मजल्यावर राहत आहे. आता जर मी इथे यू दाखवलं तर यूच्या सेकंड राईटला इथे कोण दाखवेल? 5व्या मजल्यावर राहणारा व्यक्ती. तर यूच्या सेकंड राईटला इथे 5व्या मजल्यावर राहणारा व्यक्ती आपण दाखवू शकतो. ठीक आहे, आता बघा 5 जर भेटलं तर 5 आणि याच्यामध्ये 7 मध्ये दोघांचं या ठिकाणी गॅप होतं तर 5 इथे आला तर 1, 2 सोडून इथे 7वा फ्लोअरवाला येऊ शकतो किंवा 5 इथे आहे तर 1, 2 सोडून इथे 7व्या फ्लोअरवाला येऊ शकतो. म्हणजे पॉसिबिलिटीज 2 आहेत ते आपण या ठिकाणी नोट डाऊन आपण करू शकतो. ठीक आहे, तर आता पुढील माहिती आपण रीड करत जाऊयात. ठीक आहे, बघा माहिती काय दिली. डब्ल्यू डज नॉट सिट ऑन सेकंड अँड फर्स्ट फ्लोअर अँड ही इज ऑल्सो इमिजिएट नेबर ऑफ द वन हु लिव्ज ऑन 5th फ्लोअर. आता झालं काय बघा, डब्ल्यू जो आहे तो फर्स्ट सेकंड फ्लोअरवर राहत नाही परंतु तो 5th फ्लोअरवाल्याचा नेबर आहे एवढं तर आपल्याला या ठिकाणी माहिती भेटते आहे. ठीक आहे, अच्छा 5th फ्लोअरवाल्याच्या बाजूला इथे डब्ल्यू येऊ शकतो, इथे डब्ल्यू येऊ शकतो, इथे डब्ल्यू येऊ शकतो किंवा इथे डब्ल्यू येऊ शकतो. पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे, 2 पॉसिबिलिटीज आहेत हे आपण या ठिकाणी नोट डाऊन केलं. ठीक आहे, आता काय दिलं आहे. अँड ही इज ऑल्सो इमिजिएट नेबर ऑफ द वन हु लिव्ज ऑन 5th फ्लोअर. हे झालं. द पर्सन हु लिव्ज ऑन फर्स्ट फ्लोअर कॅनॉट सिट विथ द पर्सन हु लिव्ज ऑन 4th फ्लोअर. म्हणजे जो फर्स्ट फ्लोअर आणि 4th फ्लोअरवाले आहेत ते नेबर्स येणार नाही आहेत. फर्स्ट फ्लोअरवाल्याच्या बाजूला
फोर्थ फ्लोअरवाला येणार नाही आहे. 2 पर्सन सीट बिटवीन आर अँड द वन हू लिव्ज ऑन 6th फ्लोअर. आर आणि 6th फ्लोअरवर राहणाऱ्या व्यक्तींमध्ये दोघे जण बसत आहेत बघा. आर डॅश डॅश 6th फ्लोअर ही आपल्याला माहिती भेटते. क्यू अँड टी आर इमिजिएट नेबर्स ऑफ इच अदर. क्यू टी जे आहे ते सोबत बसेल, एकमेकांच्या शेजारी आहेत. ठीक आहे. आणखी माहिती दिली, द पर्सन हू लिव्ज ऑन 1st फ्लोअर सिट्स ऑन इमिजिएट लेफ्ट ऑफ द पर्सन हू लिव्ज ऑन 8th फ्लोअर. 8व्या मजल्यावर जो व्यक्ती बसतोय त्याच्या इमिजिएट लेफ्टला 1st फ्लोअरवाला बसतोय. कोण बसतोय तर 1st फ्लोअरवाला. हे आपण या ठिकाणी पाहिलं. पी सीट सेकंड टू द राईट ऑफ द पर्सन हू लिव्ज ऑन 7th फ्लोअर. बघा, पी सीट सेकंड टू द राईट ऑफ द पर्सन हू लिव्ज ऑन 7th फ्लोअर. 7th फ्लोअरवर जो राहतोय त्याच्या सेकंड राईटला इथे कोण येते पी. म्हणजे इथे जर पी झाला तर डब्ल्यू हा कन्फर्म झाला. 7 इथे आहे, 1st आणि 2nd फ्लोअरवर इथे कोण आला पी. तर हे आपली माहिती जी होती ती आपण नोट डाऊन केली बघा. पी सीट सेकंड टू द राईट ऑफ द पर्सन हू लिव्ज ऑन 7th फ्लोअर. हे देखील झालं. एस लिव्ज नायदर ऑन 6th फ्लोअर नॉर ऑन 7th फ्लोअर. कोण एस 6th आणि 7th फ्लोअरवर येणार नाही आहे. म्हणजे इथे 7th फ्लोअरवर एस येणं शक्य नाही आहे, इथे 7th फ्लोअरवर एस येणं शक्य नाही. म्हणजे आपण जर पाहिलं तर एस जो आहे तो 6th 7th वर येणार नाही आहे. ही आपली माहिती या ठिकाणी आपल्याला भेटती आहे. ठीक आहे. पुढे माहिती पाहूयात काय दिलं. टी अँड व्ही आर नॉट इमिजिएट नेबर्स. टी आणि व्ही काय नाही आहे, नेबर्स नाही आहे. म्हणजे टीच्या बाजूला व्ही येणं शक्य नाही आहे, टी व्ही बाजूबाजूला येणं शक्य नाही आहे. व्ही डज नॉट लिव्ह ऑन 5th फ्लोअर अँड सिट्स ऑन द इमिजिएट राईट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला व्ही बसते. डब्ल्यू इथे आहे तर डब्ल्यूच्या इमिजिएट राईटला व्ही इथे आला. ठीक आहे. परंतु 5th फ्लोअर तो होणार नाही आहे, तर हे या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे. डब्ल्यू इथे जर आला असं तर इथे इमिजिएट राईटला व्ही 5th फ्लोअरवर आला असं, म्हणजे डब्ल्यू इथे येणं शक्य नाही आहे. डब्ल्यू इथे आलं तर त्याच्या बाजूला व्ही या ठिकाणी येऊ शकतं. ही माहिती आपण नोट डाऊन केलेली आहे. जर व्हीच्या बाजूला टी येऊ शकत नाही म्हणजे 7th फ्लोअरवर टी येऊ शकत नाही. इथे व्हीच्या बाजूला इथे कोण येऊ शकत नाही, टी या ठिकाणी येऊ शकत नाही. हे आपण या ठिकाणी नोट केलं. आता बघा झालं काय. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन होती त्यानुसार आपल्या पीच्या बाजूला आर येऊ शकत नाही. म्हणजे पी इथे जर आहे तर इथे आर होणं शक्य नाही आहे. पी जर इथे आहे तर इथे 7th फ्लोअरवाल्याच्या बाजूला आर होणं शक्य नाही. हे आपण या ठिकाणी नोट डाऊन केलं. आणि आर जो आहे तो कितव्या फ्लोअरवर बसतोय, 3rd फ्लोअरवर बसतोय. हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आर 3rd फ्लोअरवर येतं, ही माहिती आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. अच्छा बघा, डब्ल्यू जो आहे त्याच्यासोबत 1 2 येणार नाही. हे आपण या ठिकाणी नोट डाऊन केलं. डब्ल्यू जिथे आहे तिथे 1 2 येणं शक्य नाही आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलं. ही माहिती देखील झाली. 1 आणि 4th फ्लोअरवाला बाजूला येणार नाही. आता 1 आणि 4th फ्लोअरवाले आपल्याला अजून तरी भेटलेले नाही आहेत. ठीक आहे. आणखी काय माहिती दिली बघा. क्यू आणि टी शेजारी आहेत. जर आपण इथे पाहिलं इथे टी येणार नाही तर आपल्याला या ठिकाणी ठेवावं लागेल कुठे. याला इथे कोणाला ठेवू शकतो आपण, क्यू. सॉरी, इथे आपण टीला ठेवूयात कारण क्यू आणि टी इथे, म्हणजे इथे क्यू आला 7th फ्लोअरवाल्याच्या बाजूला. 7th फ्लोअरवर कोण आला या ठिकाणी आपला क्यू. आणि इथे कोणाला आपण ठेवू शकतो, टीला. कारण क्यू टी तर नेबर्स आहेत ना. आणि क्यू टीला इथे जागा इकडे कुठे दिसते का, नाही दिसत आहे ना. आपण इथे क्यू टीला या ठिकाणी ठेवू शकतो. क्यू टीला या ठिकाणी ठेवलं तर पुढील माहिती आपण काय करू शकतो. आरला आपल्याला सेट करायचं होतं तर आर कन्फर्म यूच्या बाजूला येईल जो 3rd फ्लोअरवर आहे. म्हणजे ही माहिती आपण या ठिकाणी नोट डाऊन करू शकतो. हे बघा, हे झाले आपली माहिती. आणखी काय माहिती दिली. आर आणि 6th फ्लोअरमध्ये 2 या ठिकाणी फ्लोअरचा गॅप दिसतोय. आता आर इथे आहे समजा, तर या ठिकाणी बघा आर इथे आहे तर 1 2 सोडून इथे टी सोबत 6 येऊ शकतो. ठीक आहे. आर जर इथे होता तर 1 सोडून इथे 6 डब्ल्यू सोबत, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. आता बघा जो 8 जो आहे 8च्या इमिजिएट लेफ्टला कोण बसतंय, 1 बसतंय. 8च्या इमिजिएट लेफ्टला कोण बसतंय, 1 बसतंय. हे देखील आपल्याकडे माहिती होती. ठीक आहे. आणखी पुढे माहिती आपल्याकडे बाकी आहे ती आपण कंप्लीट करूयात. बघा काय दिलंय. ओनली 1 पर्सन सीट बिटवीन दोज 2 पर्सन्स हू लिव्ज ऑन 6th and 8th फ्लोअर. म्हणजे 8व्या फ्लोअर आणि 6व्या फ्लोअरमध्ये 1 जण बसतोय. फक्त आणि फक्त 1 जण बसतोय. ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिली आहे. तर बघा जर आपण इथे कोणाला ठेवलं, 6ला इथे ठेवलंय तर 1 सोडून इथे 8 येऊ शकत होता. पण 8च्या इमिजिएट लेफ्टला 1 येत आहे तर 1 तर डब्ल्यू सोबत येणार नाही आहे. म्हणजे ही केस या ठिकाणी मॅच होणार नाही. तर 6 इथे आहे तर 8 आपण यू सोबत ठेवू शकतो. आणि जर इथे ठेवलं तर पी वर कोण येईल, 1 येईल. तर हे कन्फर्म आपल्याला या ठिकाणी भेटेल. आणि जर आता आपण पाहिलं तर आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन राहिले बघा,
आता काय झालं बघा, आर 3 वर होता, इथे 1 होता, इथे 2 3 येणार नाही, तर उरलेला 4 जो आहे तो इथे येऊ शकतो. डब्ल्यू सोबत कोण येऊ शकतो, 4 येऊ शकतं. म्हणजे जर इथे बघा 1 झालं, 2 बाकी आहे, तर आपण इथे कोणाला व्ही सोबत कोणाला ठेवू शकतो, 2 ला ठेवू शकतो. म्हणजे ही माहिती देखील आपली झाली. बघा व्ही 2 सोबत येईल हे कन्फर्म आहे. 7Q येईल, T6 येईल, P1 झालं, U8 झालं, R3 झालं आणि 5 सोबत W4 सोबत येईल. तर 5 सोबत कोण राहिला, P झालं, Q झालं का आपला, Q देखील झालं, R नोट डाऊन झालं, S जो बाकी राहिलेला तो कोणासोबत जाईल, तर 5 सोबत जाईल. म्हणजे ही आपली कंप्लीट इन्फॉर्मेशन या ठिकाणी मॅच होते. तर अशा प्रकारे आपण हे उत्तर जे आहे ते आपण या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. बघा कंप्लीट इन्फॉर्मेशन आपण नोट डाऊन केली आणि यानुसार आपण प्रश्नाचं उत्तर देखील सॉल्व केलेलं आहे. तर आता पाहूयात आपण काय माहिती आपल्याला विचारली गेली आहे. बघा आपल्याला प्रश्न काय विचारला गेला ते समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ कॉम्बिनेशन इज डेफिनेटली ट्रू. कुठलं असं या ठिकाणी कॉम्बिनेशन जे आहे ते डेफिनेटली ट्रू आहे. तर R 8व्या मजल्यावर आहे का, नाही आहे. U तर 8व्या मजल्यावर आहे. S पहिल्या मजल्यावर नाही आहे, S 5व्या मजल्यावर दिसते. V 3rd फ्लोअरवर आहे का, नाही, 2nd फ्लोअरवर दिसते. Q 7th फ्लोअर, येस Q 7th फ्लोअर मॅच होते. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर या ठिकाणी येईल. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. 7वा प्रश्न. हाऊ मेनी पर्सन्स आर सिटिंग बिटवीन T and Q व्हेन काउंटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम Q. आता बघा झालं काय, हाऊ मेनी पर्सन्स आर सिटिंग बिटवीन T and Q. T आणि Q मध्ये किती जण बसतात व्हेन काउंटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम Q. Qच्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. आता Qच्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजे या डायरेक्शनने नुसार यावं लागेल. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यक्ती बसत आहेत, 6 व्यक्ती बसत आहेत कोणाच्यामध्ये, T आणि Q मध्ये. कारण Tला आपण काउंट करणार नाही, तर हे 6 जण बसत आहेत. 6 कुठे दिसते, तर पर्याय 1 या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे 6 पर्सन्स आर सिटिंग बिटवीन T and Q व्हेन काउंटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन फ्रॉम Q. ठीक आहे. चला आता पाहूयात 8वा प्रश्न. प्रश्न विचारला गेला आहे, मजला क्रमांक 4 वर राहणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात Uचं स्थान खालीलपैकी काय आहे. मजला क्रमांक 4 वर राहणारा व्यक्ती आहे W. Wच्या संदर्भात Uचं स्थान बघा, Uचं स्थान बघा, Wच्या लेफ्टकडे कितवं दिसतंय, 3रं. फर्स्ट सेकंड थर्ड, डावीकडे 3रा. उजवीकडून जर पाहिलं असं तर आपण या ठिकाणी कसं पाहिलं असं 1 2 3 4 5. म्हणजे उजवीकडून 5वा येत होता. उजवीकडून 5वा कुठे दिसतंय का, 5th फ्रॉम राईट नाही दिसत आहे ना. परंतु 3rd फ्रॉम लेफ्ट या ठिकाणी दिसते. 3rd टू द लेफ्ट, 3rd टू द लेफ्ट म्हणजे पर्याय C. डावीकडून 3रा हे काय आहे आपलं उत्तर आहे की डावीकडे तो 3रा बसला असेल. पुढील प्रश्न 9व्या क्रमांकाचा प्रश्न. हु अमॉंग द फॉलोइंग सिट्स 5th टू द राईट ऑफ व्ही. व्हीच्या उजवीकडे 5वे कोण बसलं आहे. व्हीच्या उजवीकडे 5व्या स्थानावर बघा, व्ही आउटसाइड फेस करते ना, तर व्हीच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. 5व्या स्थानावर R जो 3ऱ्या मजल्यावर बसतोय. ठीक आहे. तर द वन हु लिव्ज ऑन 3rd फ्लोअर, येस हे देखील आहे आणि R देखील दिसतंय. म्हणजे बोथ A and C आपल्याला काय करावं लागेल, उत्तर या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. कारण जो 3ऱ्या मजल्यावर बसणारा व्यक्ती Rच आहे आणि R देखील पर्यायामध्ये दिला आहे. म्हणजे दोन्ही उत्तर आपल्याला सिलेक्ट करावं लागतील. आणि या ठिकाणी 10वा प्रश्न पाहूयात काय विचारले गेलं आहे. W खालीलपैकी कोणत्या मजल्यावर राहतो. W खालीलपैकी कुठल्या मजल्यावर राहतो, तर W राहतो 4थ्या मजल्यावर. आणि त्यामुळे उत्तर काय येणार आहे, तर पर्याय B. ऑन विच ऑफ द फॉलोइंग फ्लोअर डज W लिव्स, तर आपलं उत्तर येईल 4th फ्लोअर. तर या प्रकारे बघा आपण सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि नक्कीच प्रत्येक प्रश्न कशा प्रकारे आपण अप्रोच ठेवून रिलेट करता येऊ शकतो हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर जेवढ्या पॉसिबिलिटीज असेल ना बघा, एका पॉसिबिलिटीमध्ये जर आपण पाहिलं तर एका क्वेश्चनमध्ये 2 कधी 3 कधी 4 अशा पॉसिबिलिटीज बनत राहतात. परंतु तुम्ही एकीला घेऊन चाला, जर चुकलं तर नक्कीच दुसरे आपण सेट करायला तयार असणार आहोत. आणि त्यासाठी पॉसिबिलिटी बनवून ठेवा आणि रिलेट करायला शिका. जर अप्रोच तुमचा स्ट्रॉंग असेल तर कुठलाही प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. धन्यवाद. टुडे वी विल डिस्कस द क्वेश्चन्स ऑफ सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट. वर्तुळाकृती बैठक व्यवस्थेचे जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघूयात कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारले गेले. पहिला क्वेश्चन आहे, स्टडी द इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. आता ही माहिती काळजीपूर्वक रीड करून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे. ठीक आहे. तर समजून घेऊयात. बघा काय दिलेलं आहे आपल्याकडे. माहिती जी दिलेली आहे ती आपल्याला सांगते सर्टन नंबर ऑफ पर्सन सीट अराउंड अ सर्क्युलर टेबल. आता या ठिकाणी जर पाहिलं तर काही लोक जे आहेत
ते एका वर्तुळाकृती टेबलावर बसलेले आहेत. आता किती आहेत ते तर माहिती नाही आहे. ठीक आहे ना. चला आता झालं काय, विच हॅज अ सर्कमफेरन्स ऑफ 637 सेंटीमीटर, 637 सेंटीमीटरचं त्याचं काय आहे, परिघ आहे असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हा बाजूचं जे माप जे आहे टोटल 367 या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. ऑल द पर्सन फेस टुवर्ड्स द सेंटर, सर्वजण केंद्रबिंदूकडे बघतायत. दे सीट्स ॲट अ सर्टन डिस्टन्स टू इच अदर विच आर कॉन्झिक्युटिव्ह मल्टिपल्स ऑफ 7. कॉन्झिक्युटिव्ह मल्टिपल्स ऑफ 7 म्हणजे 7ने सुरुवात झाली, 7, 14, 21, 28 या प्रकारे ते काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ठीक आहे. चला, इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, कुठल्या डायरेक्शनमध्ये, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे या प्रकारे आपल्याला ते जाताना दिसेल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आता झालं काय, पुढे काय दिलंय, ऑल द डिस्टन्सेस आर इन होल नंबर्स, सर्व काय आहे तर पूर्ण संख्या आहे त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. ए सीट्स 4 टू द राईट ऑफ ई. अच्छा झालं काय बघा, जर मी इथून ई लिहिलं, समजा मी या ठिकाणी काय लिहिलं, ई लिहिलं. ठीक आहे. तर ए सीट्स 4 टू द राईट ऑफ ई म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ प्लेसवर कोणाला, ई. ए सीट्स 4 टू द राईट ऑफ ई आपण लिहून झालं. ठीक आहे. 1 पर्सन सीट बिटवीन ए अँड जे. आता झालं काय बघा, ए आणि जे मध्ये एक व्यक्ती बसते, तर ए इथे असेल तर एक सोडून जे इथे येऊ शकतो, ही पॉसिबिलिटी होती. दुसरी पॉसिबिलिटी काय बनू शकते बघा, जर इथे ई होता, ईच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ राईटला ए होता, तर एक सोडून जे इथे देखील येऊ शकतो, म्हणजे 2 पॉसिबिलिटीज झाल्या. ठीक आहे ना. पुढे काय माहिती दिली, के सीट्स 4 टू द लेफ्ट ऑफ एम. आता एम आपल्याकडे नाही आहे, मी बाजूला इकडे इन्फॉर्मेशन लिहून ठेवतोय. एमच्या फोर्थ लेफ्टला कोण बसतंय, के बसतंय. ठीक आहे. नेक्स्ट दिलं 2 पर्सन सीट बिटवीन एम अँड एफ. एम आणि एफ मध्ये 2 व्यक्ती बसत आहेत. आता एम जिथे असेल तिथून 1, 2 एफ, एफ डॅश डॅश एम, एम डॅश डॅश एफ. तर या प्रकारे इन्फॉर्मेशन आपण केलेली आहे. जी सीट सेकंड टू द राईट ऑफ एच, जी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एच, कुठे बसत आहे तर डावीकडे, म्हणजे एफच्या डावीकडे, एफ जिथे असेल एफच्या सेकंड लेफ्टला डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण बसते, जी बसते. ही माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. अच्छा, या ठिकाणी कुठे बसतोय, जी सीट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एच दिलंय. ठीक आहे. एफ नाही, एच. इथे काय येईल तर एच येईल. आपण या ठिकाणी काय लिहिलं, एच लिहिलं. ठीक आहे. आपल्याकडे ही इन्फॉर्मेशन अजूनही अवेलेबल नाही आहे. पुढे काय माहिती दिलं, एच इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ ए. एच्या बाजूला इथे एच येणार नाही, इथे एच्या बाजूला एच येणार नाही, इथे एच येऊ शकत नाही आणि इथे देखील एच येऊ शकत नाही. ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे. झाली. 1 पर्सन सीट बिटवीन एच अँड डी अँड बिटवीन सी अँड डी. आता झालं काय बघा, एच आणि डी मध्ये एक व्यक्ती बसते. ठीक आहे. बघा, एच आणि डी मध्ये एक व्यक्ती बसते, आणि जर आपण इथे पाहिलं तर सी आणि डी मध्ये देखील एक व्यक्ती बसते, म्हणजे डी आणि सी मध्ये या ठिकाणी बघा, डी या ठिकाणी मध्ये येईल, एच मध्ये आणि डी मध्ये एक व्यक्ती, डी आणि सी मध्ये एक व्यक्ती, म्हणजे काय झालं तर दोघांच्या मधोमध डी येणार आहे. मग आता असं येऊ शकतं, सी डी एच येऊ शकतं किंवा एच डी सी येऊ शकतं. 2 पॉसिबिलिटीज आहेत. ठीक आहे. जाऊयात आता पुढील माहिती काय दिली बघूयात. डिस्टन्स बिटवीन एच अँड डी इज 98 सेंटीमीटर. अच्छा बघा, एच आणि डी मधील जो डिस्टन्स आहे हा 98 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. अच्छा, हे झालं अंतर 98 सेंटीमीटर. डिस्टन्स बिटवीन बी अँड आय इज 105 सेंटीमीटर. बी आणि आय मधील अंतर 105 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. पुढे माहिती दिली, 1 पर्सन सीट्स बिटवीन एफ अँड ई. एफ आणि ई मध्ये किती व्यक्ती बसत आहेत तर एक व्यक्ती बसते. आता झालं काय बघा, ई इथे होतं ना, तर एक सोडून इथे एफ येऊ शकतं, इथे ई आहे तर एक सोडून एफ इथे येऊ शकतं. ठीक आहे. अच्छा झालं काय बघा, एफ इथे येऊ शकतं. आणखी दुसरी पॉसिबिलिटी पाहिली तर एफ इकडे देखील येऊ शकतं. पॉसिबल आहे की या बाजूला देखील एफ येऊ शकतो. ठीक आहे ना, नक्कीच येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे इथून बघा, आपण जर एक डायग्राम जर आपण वाढवली असते, समजा मी या ठिकाणी छोटीशी डायग्राम वाढवते कारण पॉसिबिलिटी आहे. ई 1, 2, 3, फोर्थला कोण आलं, एच्या बाजूला इथे कोण दिसत होतं, इथे एक सोडून इथे कोण आपण बसू शकतो, एफ बसू शकतो. ठीक आहे. एचं एक सोडून इथे कोण होतं, जे होतं. म्हणजे 3 केसेस आपल्या या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे. 1 पर्सन सीट बिटवीन एफ अँड ई हू सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ बी. म्हणजे जो ई आहे तो त्वरित डावीकडे आहे कोणाच्या, बीच्या. म्हणजे इथे कोण आलं, बी, इथे कोण आलं, बी. ठीक आहे ना.
आणखी काय दिलं आहे आपल्याला या ठिकाणी ई आहे तर इथे बी आलं. ठीक आहे, ही माहिती झाली. द डिस्टन्स बिटवीन एम अँड बी इज 77 सेंटीमीटर. ठीक आहे, बघा लक्षात घ्या, एम आणि बी मधील जो अंतर आहे एम बी मधील अंतर 77 सेंटीमीटर आहे. द डिस्टन्स बिटवीन एल अँड के इज नॉट मोर दॅन 22 सेंटीमीटर. एल अँड केचा जो डिफरन्स आहे, डिस्टन्स आहे एल अँड के मध्ये लेस दॅन ऑर इक्वल्स टू किती आहे 22. एल आणि के मधील अंतर जे आहे ते नॉट मोर दॅन 22 सेंटीमीटर बोललं आहे, म्हणजे 22 सेंटीमीटरपेक्षा जास्त नाही, मग 22 असू शकतं किंवा त्याच्यापेक्षा कमी असू शकतं. आता ही माहिती आपल्याला रिलेट करायची आहे. ठीक आहे ना. आपण झालं काय बघा, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एफ डॅश ई बी जे ए या प्रकारे आपण सिक्वेन्स लावून घेतलेली आहे. आता आपल्याकडे जे पॉईंट्स भेटतील त्यांना आपण रिलेट करण्याचा प्रयत्न करूयात. बघा इथे काय भेटलं, एम डॅश डॅश एफ. आता एफ 1 2 सोडून एम इकडे होत नाही आहे, म्हणजे एफ इथे आहे तर 1 आणि 2 सोडून इथे कोण येऊ शकतो, एम येऊ शकतो. इथे बघा एफ इथे आहे, 1 2 सोडून एम इथे येऊ शकतो, किंवा एफ इथे आहे तर 1 2 सोडून एम या बाजूला देखील येऊ शकतो. ठीक आहे. अच्छा, आता मी काय करते बघा, 1 2 सोडून इथे जर एम ठेवलं चालू शकतो. ठीक आहे. इकडे बघा एम काय आहे, एफ इथे आहे, 1 2 सोडून एम जर इथे ठेवलं तर एम डॅश बी इथे काय भेटते आपल्याला, अंतर किती भेटत आहे 77 सेंटीमीटर. ठीक आहे. चला, तर 77 सेंटीमीटर जर अंतर असेल एम आणि बी मधला, हा बघा अंतर दिसते 77 सेंटीमीटर, तर एम आणि बी मध्ये 77 सेंटीमीटर अंतर दाखवायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर डायरेक्टली 77 येऊ शकतो यांच्यामधील अंतर, परंतु इथे तर डायरेक्टली दोन व्यक्ती यांच्यामध्ये दाखवलेत. बघा काय दिलं इथे, एम एफ मध्ये किती व्यक्ती होते 2, 1 2 सोडून इथे एम आला, इथे बी होता, म्हणजे 1 2 3 4 सोडून इथे एम येऊ शकतो, असं आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहे. ठीक आहे. तर आपण जर एम बी मध्ये जर आपण 77 सेंटीमीटर अंतर आहे तर कसं रिलेट करू शकतो बघा. जर आपण पाहिलं, जर 35 एकाचं अंतर असेल, दुसऱ्याचं 42 किती होतं 77 असं होऊ शकतं. आपण 7चे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स घेतले ना, म्हणजे यांच्यामध्ये दोघे जण यायला हवेत असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी काय समजू शकतो, इथे बी होता, इथे कोण होता बी होता. ठीक आहे. इकडे आपल्याला कोण दिसतंय एम दिसतंय, तर अंतर जास्त दिसतंय. इथे एम आणि बी मधील अंतर 77 सेंटीमीटर म्हणजे जास्तच होतं, हे कॅन्सल आउट होईल. ठीक आहे. तर हे बी आणि एम मधील अंतर जास्त होतं, हे कॅन्सल आउट होईल, इथे येणं शक्य नाही. इथे एम ठेवलं तर इथे 35 आणि इथे 42 येऊ शकतो, पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे. बी इथे ठेवला, 1 2 सोडून एफ कुठे आहे इथे, 1 2 सोडून इथे कोण येऊ शकतं, एम नाही येऊ शकत. 1 आणि 2 सोडून इकडे कोणी एम येऊ शकतं, परंतु एम आणि बी मध्ये 77 मीटर दाखवणं या ठिकाणी पॉसिबल नाही आहे, म्हणजे हे कॅन्सल आउट झालं. आपण काय केलं, इथे एम ई बी एफ डॅश ए इथे काय आहे तर एमला आपण कॅन्सल आउट केलं, म्हणजे ही केस आपली या ठिकाणी बरोबर होण्याचे काय आहेत संकेत दिसत आहे. बघा 2 केसेस आपण एलिमिनेट केलेत, आपल्याकडे एक केस उरलेली आहे, तिला घेऊन आपण जाऊयात. बघा इथे काय दिसलं आपल्याला एम 35, इथे 42, म्हणजे इथे नक्कीच किती येणार 49, इथे 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 77 अशा प्रकारे अंतर वाढत जाईल. आता जर आपण पाहिलं तर आपल्याला 637 देखील हे टोटल परीघ आपल्याला भेटायला हवं ना. ठीक आहे. तर पाहूयात आपण कशा प्रकारे अंतर आपल्याला पुढे पुढे भेटत जात आहे. आता आपण काय करूयात, या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन होते तिला आपण रिलेट करूयात. एम एफ झालं रिलेट, एम बी झालेला आहे रिलेट, बी आपल्याला भेटलेला आहे, बी आणि आय मधील अंतर किती आहे 105 सेंटीमीटर. अच्छा बघा बी इथे आहे, हे जर आपण इकडे पाहिलं 49 56 हे किती होतात 105 होतात का बघा, 90 90 आणि 15 105, म्हणजे एफच्या बाजूला इथे कोण दिसेल आपल्याला आय, म्हणजे बी आणि आय मधील अंतर 105 आहे, ते देखील आपण या ठिकाणी दाखवलं. ठीक आहे. अच्छा इकडे आणखी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे, एम आपल्याला भेटलेला आहे, एमच्या 4th लेफ्टला के येते. ठीक आहे. समजून घ्या, एमच्या 4th लेफ्टला कोण येते के. आता एम इथे होता, एम इथे आहे, तर 1st 2nd 3rd आणि 4th लेफ्टला इथे कोण आला के आला. ठीक आहे. ही माहिती देखील झाली. आणखी एक माहिती होती, एल आणि के मधील अंतर 22 पेक्षा कमी आहे. अच्छा समजून घ्या, हे 35 होतं, इथे काय येईल 7 चौक 28, 7 त्रिक 21, 7 2 14, 7 1 7. अच्छा याच्यामधील अंतर बघा, के आणि एल मधील अंतर 22 पेक्षा कमी आहे, तर 22 पेक्षा कमी म्हणजे 7 आणि 14 21 अंतर इथे कोणाला ठेवू शकतो आपण, एलला ठेवू शकतो. तर ही माहिती देखील आपली रिलेट करून झाली. ठीक आहे. ही माहिती झाल्यानंतर आपल्याकडे उरलंय काय आता, एचच्या 2nd लेफ्टला कोण बसतंय जी बसते. आपल्याकडे जी आहे का इथे नाही आहे.
एच मिळालं आहे का आपल्याला, अजूनही मिळालेलं नाही आहे. आता आपल्याकडे 2 पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचे होते, ते कुठले आहेत तर ते पाहूयात. बघा हे आहेत HDC वाले पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ठीक आहे, तर यांना सेट करायचं. तर बघा झालं काय, आपल्याला या ठिकाणी काय दाखवायचं आहे. बघा आपण जर अंतर बघायला गेलो तर 7 अधिक 14 अधिक 21 अधिक 28 असं आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं अंतर बघावं लागेल ना. म्हणजे 35 येईल, 42 येईल, 49 येईल, इवन आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी 56, नंतर काय दिसलं 63, पुढे येणार आहे 70, पुढे येईल 77, 77 नंतर 84, 84 नंतर 91, आणखी पुढे येऊ शकतं. परंतु आपण टोटल करून बघूयात. बघा 7 21 21 42 आणि इकडे 70 105, अशा प्रकारे आपण बघा हे अंतर बघतो. 21 21 42 50 70 70 105 इथपर्यंत झाले 105. 42 49 आणि 56 105 अधिक 42 किती झाले तर 157 147 147 150 210 280 इथपर्यंत झाले 280. ठीक आहे, पुढे बघा 77 आणि 84 यांचं जर आपण 175 अधिक 77 म्हणजे 252. ठीक आहे ना, 5 आणि 2 7 8 5 13 चला 1 637. हे 637 आपल्याला एक्झॅक्टली मॅच होताना दिसते. म्हणजे हे अंतर जे असणार आहे ते बघा कशा प्रकारे असणार आहे. हे 77 होतं, पुढे येणारे अंतर किती असेल 84 84 नंतर हे अंतर जे होतं हे किती असणार आहे 91. म्हणजे हे फायनल झालेलं आहे, आपल्याला अंतर जे पाहिजे होतं ते भेटलेलं आहे. ठीक आहे ना, आपलं सर्कल या ठिकाणी तयार होत आहे. ठीक आहे, आता आपल्याकडे आणखी माहिती काय दिली होती ते देखील पाहूयात. बघा काय दिलं होतं, HDC H आणि D मधील अंतर 98 आहे. अच्छा, H आणि D मधील जर अंतर 98 आहे तर हे 91 आणि हे 7 किती झाले 98, आणि D ला मध्ये ठेवावं लागेल ना, तर इथे कोण येईल मग, इथे D येऊ शकतो. अच्छा, इथे D आला तर इकडे C, अच्छा नाही आहे, हे काय होईल कॅन्सल आउट होईल. बघा इथे कोणाला ठेवावं लागेल आपल्याला या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे H ला ठेवूयात, इथे 1 2 सोडून इथे कोणाला ठेवूयात, 1 सोडून इथे D ला ठेवलं, 1 सोडून इथे कोण येईल C. तर बघा झालं का, या ठिकाणी H आणि D मधील अंतर आपल्याला किती भेटलं 98 भेटलं. ठीक आहे, तर ही माहिती जी दिली होती ती आपण या ठिकाणी नोट डाऊन करून झालेली आहे. ठीक आहे, तर आपल्याला गाईज जे उत्तर अशा प्रकारे हवं होतं ते उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटताना दिसते. क्लिअर. ठीक आहे, तर बघा या प्रकारे आपल्याला जे अंतर सांगितलं होतं तसं आपण त्यांची अरेंजमेंट देखील केलेली आहे, आणि अरेंजमेंट करून या ठिकाणी जे जे व्यक्ती होते ते या ठिकाणी दाखवले देखील. H इथे येणार नव्हता, Hच्या बाजूला इकडे येणार नव्हता. ठीक आहे, तर जे उर्वरित जे आहेत आणखी कोण कोण बाकी राहिले ते आपण या ठिकाणी पाहूयात. H जिथे भेटला Hच्या सेकंड लेफ्टला कोणाला सेट करू शकतो, फर्स्ट आणि सेकंड लेफ्टला G सेट करू शकतो. नक्कीच G या ठिकाणी काय झालेलं आपण सेट केलेलं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली ही अरेंजमेंट जी होती ती आपली कंप्लीट झालेली दिसते. तर जाऊयात आता यावर आधारित जे प्रश्न विचारले गेले ते काय आहे ते आता या ठिकाणी पाहूयात. बघा आपण मॅच करू शकता. K ने जर सुरुवात केली, नंतर D, नंतर L, नंतर C, नंतर कोण दिसते M E B F I A G J H. ठीक आहे ना, आणि शेवटी कोण भेटलं आपल्याला K भेटलं. तर या प्रकारे आपलं जी डायग्राम होती ती डायग्राम आपली या ठिकाणी रेडी या ठिकाणी दिसते. ठीक आहे, आता आपल्याला प्रश्न जे विचारले ते सॉल्व्ह करूयात. बघा पुढीलपैकी कोणते I पासून उजवीकडून I आणि G मधील अंतर दर्शवते. अच्छा, आयच्या उजवीकडून I आणि G मधील अंतर किती आहे ते आपल्याला या ठिकाणी दाखवायचे. तर 70 आणि 63 आपण पाहिलं तर 133 सेंटीमीटर या ठिकाणी काय असेल तर आपलं अंतर असेल. 133 कुठे दिसते, पर्याय D, म्हणजे हे आपलं फायनल उत्तर आहे. ठीक आहे, जाऊयात पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे ते पाहूयात. बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी, खालीलपैकी कोण आयचे जवळचे शेजारी आहेत. आयचे जवळचे शेजारी म्हणजे आयचे नेबर कोण दिसत आहेत, तर बघा एक A दिसते, दुसरा F दिसते, म्हणजे AF कुठे दिसते, पर्याय A. म्हणजे हे काय असेल तर पर्याय A काय असणार आहे, तर तुमचं उत्तर या ठिकाणी पर्याय A या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण जो दुसरा क्वेश्चन होता तो देखील सॉल्व्ह केला. जाऊयात आता पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पाहूयात काय विचारला गेला. बघा काय विचारलंय, खालीलपैकी कोण एमच्या डावीकडे 6वा बसला आहे, त्याच्या उजवीकडे 4था बसला आहे. एमच्या डावीकडे बघा, एम इथे इनसाइड फेस करते ना, म्हणजे 1 2 3 4 5 6. एमच्या डावीकडे कोण आहे जे, त्याच्या उजवीकडे 4था, म्हणजे इकडे पुन्हा अँटी क्लॉकवाईज आपण जाऊयात. फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ प्लेसवर कोण दिसते, L. पर्याय D या ठिकाणी काय येईल तर उत्तर येईल L हा लेटर या ठिकाणी परफेक्ट आन्सर असेल. जाऊयात नेक्स्ट क्वेश्चनकडे. खालीलपैकी कोणते H पासून उजवीकडून H आणि L मधील अंतर दर्शवतं. H पासून उजवीकडे जर आपण पाहिलं,
एच पासून उजवीकडे जर आपण पाहिलं तर एच आणि एल मधील अंतर किती आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारलंय. 91 आणि 7 98, 98 अधिक 14 या ठिकाणी आपल्याला काय करायचं, उत्तर काढायचं. तर 112 या ठिकाणी काय असेल, तर उत्तर असेल 112 सेंटीमीटर. ठीक आहे, या दोघांची बेरीज करून आपण किती काढू शकतो, 112 हे अंतर आपल्याला भेटतंय. नेक्स्ट पाचवा प्रश्न या ठिकाणी पाहूयात काय विचारलं गेलंय. खालीलपैकी कोण एच्या लगेचच डावीकडे बसला आहे, त्याच्या उजवीकडे तिसरा बसला आहे. आता एच्या लगेचच डावीकडे, ए इनसाइड फेस करते म्हणजे एच्या लगेच डावीकडे कोण आहे, आयच्या उजवीकडे तिसरा कोण बसलेला आहे. ठीक आहे ना, थर्ड टू द राईट बघायचं आपल्याला. आता हा फर्स्ट राईट, हा सेकंड राईट, हा थर्ड राईट. थर्ड राईटला कोण भेटलं आपल्याला, जे भेटलं. आयच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलंय, तर या ठिकाणी जे बसलंय म्हणजे पर्याय सी या ठिकाणी आपलं फायनल आन्सर असेल. तर काही जाऊयात आता आपण नवीन प्रश्नाकडे. नवीन प्रश्न पाहूयात काय विचारलं गेलंय आणि कशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, आता झालं काय बघा, आपल्याला क्वेश्चन दिला गेलाय. रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स गिवन बिलो. खालील माहिती आपल्याला काळजीपूर्वक वाचून दिलेल्या प्रश्नांची आपल्याला काय करायचे, तर उत्तरं या ठिकाणी आपल्याला शोधायची आहेत. ठीक आहे, तर पाहूयात काय माहिती दिली बघा. 8 persons R @ R हॅश R डॉलर R and R % R स्टार R कॉपीराइट R या ठिकाणी ओहम हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सर्क्युलर टेबलवर बसलेत, जसं की R and R डॉलर R हॅश R ओहम सिट ऑन इनर साइड टेबल. झालं काय बघा, आपल्याकडे दोन टेबल आहेत. इनर साइड एक टेबल दाखवलं गेलं आहे आणि मग दुसरा कुठला असणार आहे, आउटर साइड एक टेबल असणार आहे. ठीक आहे, ज्यापैकी हे जे आहेत R and R डॉलर R हॅश हे कुठल्या टेबलवर बसलेत, इनर साइडवर बसलेले आहेत. ठीक आहे, इवन जर आपण दुसरं पाहिलं तर या ठिकाणी नेक्स्ट आपण बघा उर्वरित जे असणार आहेत ते कुठे बसणार आहेत, आउटर साइडवर बसणार आहेत. हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला माहिती दिली आहे की ऑल ऑफ देम फेस अवे फ्रॉम द सेंटर, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जण जो आहे तो केंद्रबिंदूच्या बाहेरच्या दिशेला बघतोय. कुठे बघतोय, तर केंद्रबिंदूच्या बाहेरच्या दिशेला, आउटसाइड फेस करतात. द पर्सन हू सिट्स ऑन द इनर साइड ऑफ द सर्क्युलर टेबल जस्ट बिहाइंड द पर्सन हू सिट ऑन द आउटर साइड ऑफ द सर्क्युलर टेबल अँड ऑल आर ग्रॅज्युएटेड फ्रॉम डिफरंट युनिव्हर्सिटीज, that is STS, UGI, LPU, HNB, KPJ, UPI, NIT and FPT. All the information is not necessarily in the same order. आता झालं काय बघा, इनर पार्टवर जे 4 जण बसलेले आहेत ते आउटर पार्टवाल्यांच्या जस्ट एक्झॅक्टली बिहाइंड बसत आहेत, म्हणजे एक्झॅक्टली मागे बसत आहेत, हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे सगळेच्या सगळे कुठे फेस करणार आहेत, आउटसाइड फेस करणार आहेत, केंद्रबिंदूच्या बाहेरच्या दिशेला, अवे फ्रॉम द सेंटर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलं तर या प्रकारची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे. ठीक आहे, आता सुरुवात करूयात बघा कशा प्रकारे आपण सुरुवात करू शकतो. द वन हू इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KPJ सिट्स जस्ट बिहाइंड द वन हू सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम UPI. आता झालं काय बघा, आपण या ठिकाणी केस बघा कशा प्रकारे बनेल. आपण एक इनर टेबल एक आउटर टेबल घेतलेला आहे. 4 लोक या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत. आपल्याला यांची अरेंजमेंट करायची. तर आपल्याला काय सांगितलं आहे, द वन हू इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KPJ सिट जस्ट बिहाइंड द वन हू सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम UPI. आता UPI मधून समजा याने काय केलं असेल ग्रॅज्युएशन, तर याच्या फर्स्ट आणि सेकंड लेफ्टला जो बसणार आहे त्याच्या जस्ट बिहाइंडला जो व्यक्ती बसतोय त्याने कुठून या ठिकाणी ग्रॅज्युएशन केलं आहे, KPJ मधून. बघा, द वन हू इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KPJ सिट जस्ट बिहाइंड म्हणजे कोणाच्या मागे बसतोय, इथे जो व्यक्ती येणार आहे. द वन हू म्हणजे इथे जो व्यक्ती बसतोय तो सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ द वन हू इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम UPI मधून ज्याने ग्रॅज्युएशन केले त्याच्या सेकंड लेफ्टला जो व्यक्ती आहे त्याच्या मागे KPJ बसते. ठीक आहे, तर ही पॉसिबिलिटी सेम आहे. अजूनही आपल्याला दुसऱ्या पॉसिबिलिटीची गरज लागलेली नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात काय दिलं आहे. R ओहम सिट जस्ट बिहाइंड द R स्टार. R ओहम जो आहे तो R स्टारच्या मागे बसतं, हे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवतोय बघा. R स्टारच्या जस्ट मागे कोण बसणार आहे, R ओहम बसणार आहे. R ओहम या ठिकाणी बघा इनर टेबलवर आहे ना, तर R ओहम मागे येणार आहे. ठीक आहे, हे आपल्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलंय बघा. R person who is graduated from UGI sits opposite to the one who sits at immediate left of R copyright. अच्छा झालं काय बघा,
जो UGI मधून R% UGI मधून काय केलेलं आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, UGI मधून केलेलं आहे. ठीक आहे. आणि आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आर कॉपीराईटच्या इमिजिएट लेफ्टला जो बसतोय, त्याच्या अपोजिटला कोण बसतंय बघा. या ठिकाणी काय दिले, R% ज्याने UGI मधून ग्रॅज्युएशन केलेलं आहे. बघा, R% हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम UGI सिट्स अपोजिट टू द वन हु सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ आर कॉपीराइट. ही माहिती आपण नोट डाऊन करून ठेवली. आर अँड इज नॉट ग्रॅज्युएटेड फ्रॉम FPT, म्हणजे आर अँडच्या सोबत काय येणार नाही, FPT येणार नाही. मी वर लिहून ठेवतोय, आर अँडच्या सोबत FPT येणार नाही. हा कुठून नाही आहे, FPT मधून नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला माहिती दिलेली आहे, द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम HTS सिट्स ॲट इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम LPU. बघा, HTS जो आहे, ज्याने HTS मधून ग्रॅज्युएशन केलं आहे, तो कुठे बसतं, इमिजिएट लेफ्टला. कोणाच्या, ज्याने LPU मधून काय केलेलं आहे, ग्रॅज्युएशन या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. ही माहिती देखील झाली. द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KPJ सिट्स जस्ट बिहाइंड आर कॉपीराइट. अच्छा, झालं काय बघा, KPJ वाला जो आहे तो आर कॉपीराइटच्या जस्ट बिहाइंडला बसतंय, म्हणजे आर कॉपीराइट आपल्याला भेटलं. या ठिकाणी आर कॉपीराइट भेटलं. तर आर कॉपीराइटच्या इमिजिएट लेफ्टला जो होता, त्याच्या अपोजिटला कोण बसलाय, UGI वाला बसलाय. म्हणजे इथे कोण येईल, तर त्याच्या अपोजिटला, म्हणजे या बाजूला, बाहेरच्या बाजूला कोण बसेल, UGI वाला. अपोजिटला आहे ना, एकदम अपोजिटला कोण बसलाय, तर UGI बसलाय. ठीक आहे ना. ही गोष्ट या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घेतली. बघा, इथे काय आलं, आर कॉपीराइट. इथे जो व्यक्ती आहे त्याच्या अपोजिटला कोण बसलाय, तर UGI बसलाय. UGI वाला या ठिकाणी बसलेला आहे. आर ओहम सिट्स इमिजिएट राईट ऑफ आर अँडच्या इमिजिएट राईटला कोण बसलाय, आर ओहम. ठीक आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, आर अँड आणि आर ओहम हे इनर टेबलवर येणार आहेत, हे तर आपल्याला माहिती आहे. हे कुठल्या टेबलवर येणार आहेत, इनर टेबलवर. ठीक आहे ना. हे देखील आपण नोट डाऊन करून ठेवलं. द पर्सन हु आर ग्रॅज्युएटेड फ्रॉम FPT अँड HNB आर सिटिंग ऑन द सेम टेबल. FPT अँड HNB हे जे आहेत ते सेम टेबलवर बसलेले आहेत. ही देखील माहिती आपण लिहून ठेवली. अँड सीट्स अपोजिट टू इच अदर. अच्छा, झालं काय बघा, FPT आणि HNB एकमेकांच्या अपोजिटला देखील आहेत, सेम टेबलवर आहेत आणि अपोजिटला देखील आहेत. ठीक आहे, एकमेकांच्या अपोजिटला देखील आहेत. आर अँड सीट जस्ट बिहाइंड द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम UGI. आता जो UGI मधून जो ग्रॅज्युएट झालेला आहे, त्याच्या जस्ट बिहाइंडला कोण बसलाय, आर अँड बसलेला आहे. ठीक आहे. ही माहिती आपल्याला या ठिकाणी दिली. $R इज नॉट ग्रॅज्युएटेड फ्रॉम FPT, म्हणजे R जो आहे तो FPT मधून नाही आहे. बघा, आर अँड FPT मधून नाही आहे. इवन $R जो आहे, $R देखील कुठून नाही आहे, FPT मधून नाही आहे. ही आपली शेवटची लाईन होती. आता काय झालं, आपण या ठिकाणी पूर्ण माहिती जी होती ती आपण रीड करून झालेली आहे. ठीक आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन रिलेट करायची. आता बघा, रिलेट करताना काय करायचं आहे, आपण जर या ठिकाणी पाहिलं, आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन होते त्यामध्ये आपल्याला आर अँड आर ओहम जे आहे ते बघा, आर अँडच्या इमिजिएट राईटला अँड आर ओहम बसला, म्हणजे आर ओहम KPJ मधून येईल. ठीक आहे. याच्या बाजूला इथे कोणाला आर अँड, तर आर अँडच्या या ठिकाणी आर ओहम या ठिकाणी मला दिसलं. अच्छा, जर या ठिकाणी पाहिलं तर आर ओहम आर स्टारच्या एक्झॅक्टली मागे बसला होता. कुठे बसला होता, आर ओहम जो आहे तो आर स्टारच्या एक्झॅक्टली मागे. तर इथे आर कॉपीराइट येते. आर कॉपीराइट इथे येणं शक्य नाही आहे, म्हणजे काय होईल, तर हे कॅन्सल आउट होईल. ठीक आहे. बघा, आपल्याला थोडंसं या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आपल्याला आर ओहम शोधायचं होतं, बरोबर. अच्छा, आर अँडच्या इमिजिएट राईटला आर ओहम. अच्छा, आर ओहम इथे येणार आहे. सॉरी, आपण काय केलं, चुकीचं थोडंसं लिहिलं. आर ओहम इथे येणार आहे. कुठे आलं, आर ओहम या बाजूला येईल, कारण आर अँडच्या इमिजिएट राईटला हवं आहे ना, हे आउटसाईड फेस करतायत ना, म्हणजे आर ओहम या ठिकाणी आला. ठीक आहे. आर ओहम कोणाच्या मागे बसलाय, आर स्टारच्या. तर इथे UPI वाला कोण येईल, आर स्टार UPI वाला येईल. ठीक आहे. वरचा जो आर ओहम जो होता तो आपण काय केलं, घालवून टाकलं. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, आपल्याकडे जी माहिती दिली होती ते या ठिकाणी काय दिली आहे बघा. या ठिकाणी आपलं झालं, आर अँडच्या इमिजिएट राईटला आर ओहम बसतंय, हे आपण या ठिकाणी दाखवलं.
ही माहिती झाली. इनर टेबलवर दोघेही दाखवले आपण. नेक्स्ट आपल्याकडे जे उर्वरित इन्फॉर्मेशन जी होती ती काय सांगितली होती, आर कॉपीराईटच्या इमिजिएट लेफ्टला जो बसते त्याच्या अपोजिटला R% जो UGI मधून या ठिकाणी त्याने कंप्लीट केलेलं आहे ग्रॅज्युएशन, ते देखील आपण लिहिलं. ही माहिती देखील आपली झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात काय माहिती दिली आपल्याकडे. आणखी इन्फॉर्मेशन जी उरलेली आहे ती काय आहे, तर इकडे बघा R हे आपल्याकडे R ओहम हे आहे. R ओहम हे झालेले आहेत. आता $, आणि R# बाकी राहिले, त्यांना आपल्याला सेट करायचे. कोणाकोणाला? $, आणि R#. ठीक आहे. यांना आपण सेट करण्याचा प्रयत्न करूयात. बघा काय येईल, तर आपण अशा प्रकारे बघा STS वाला मिळाला आहे का आपल्याला? नाही मिळाला. LPU वाला मिळाला आहे का? नाही मिळाला. ठीक आहे. FTP आणि HNB वाले जे आहेत ते सेम टेबलवर आहेत आणि दोघेही एकमेकांच्या अपोजिटला बसलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. आणि आणखी इन्फॉर्मेशन बघूयात काय दिलेलं आहे. अच्छा, आपण प्रत्येकाने या ठिकाणी बघा काय करायचं. $, आपल्याकडे बाकी आहे ना. इथे R% झालं, R* झालं, R ओहम झालं, R कॉपीराईट झालं. तर आउटर टेबलवर बघा R@ येणार आहे का? R@ बाकी होता ना, तर आउटर टेबलवर R@ आपण या ठिकाणी लिहून घेऊयात. हे आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन होती ती आपण या ठिकाणी लिहून घेतली. बघा काय R@ का लिहिलं, कारण बघा R@ आउटर टेबलवर येणार होता, इथे R@ नाही आहे. बरोबर. R# इनर टेबलवर येणार आहे, $, इनर टेबलवर येणार आहे, R इनर टेबलवर येणार आहे, R% आउटर टेबलवर आपण लिहून घेतलं, R% भेटलेला आहे. R* आउटर टेबलवर आपल्याला भेटलेला आहे, R कॉपीराईट आउटर टेबलवर भेटलेलं आहे. आउटर टेबलवाले सगळे झालेले आहेत. आपल्याला सेट करायचे आहेत आता इनर टेबलवाले. इनर टेबलमध्ये जर आपण पाहिलं, हे सध्या तरी दोन्ही डायग्राम आपल्याला कशा दिसत आहेत? सेम दिसत आहेत. ठीक आहे ना. मग सेट करायचं बाकी जर राहिले तर कोण कोण राहिले बघा. $, राहिलं आहे आणि R# राहिलं आहे. ठीक आहे. आपण काय करूयात, एक एक या ठिकाणी सेट करूयात. बघा काय करू शकतो. R# इथे जर घेतलं तर इथे $, येऊ शकतो, किंवा इथे $, जर ठेवलं तर इथे कोण येऊ शकतं? R# येऊ शकतं. म्हणजे हे व्यक्ती जे आहे ते आपण या प्रकारे आपण त्यांना सेट करू शकतो. ही सेटिंग जी होती ती आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या अरेंजमेंटमधील बघा आता आपल्याला युनिव्हर्सिटीज आता आपल्याला सेट करायच्या. तर त्या युनिव्हर्सिटीज कशा सेट होणार आहेत त्याकडे आता आपण फोकस करणार आहोत. R आणि R* FPT मधून नाही आहेत. म्हणजे R कुठे आहे? इथे. आणि $, हे FPT मधून नाहीत. जर हे दोघेही FPT मध्ये नाही आहेत तर या ठिकाणी काय होईल, तर ही केस काय होईल, तर चुकीची होईल. कारण बघा आपल्याला FPT आणि HNB एक सेम टेबलवर दाखवायचं होतं आणि हे दोघे एकमेकांच्या अपोजिटला आहेत. कारण बघा इथे UGI होतं, इथे UPI होतं, तर आपल्याकडे जागा एकच उरली होती इथे. आणि हे दोघेही $, हे FPT मधून नाही आहेत. तर इथे FPT दोघांच्या सोबत एक ठिकाणी तरी यायला हवी होती, म्हणजे हे कॅन्सल आउट होईल, हे कॅन्सल आउट होईल. ही केस चुकीची झाली. आता बघा इथे काय आहे, KP जे होता, इथे R जो आहे तो FPT मधून नाही, म्हणजे R# FPT मधून असेल. हा जर FPT मधून आला तर HNB मधून कोण येईल, तर HNB मधून येईल. ठीक आहे. हे झालं आपल्या या ठिकाणी इन्फॉर्मेशन. दोघे सेम टेबलवर आणि एकमेकांच्या अपोजिटला आहेत हे आपण या ठिकाणी दाखवलं. आता STSच्या इमिजिएट LPUच्या इमिजिएट लेफ्टला STS येणार आहे. ठीक आहे. तर LPU आपण हे या ठिकाणी LPU सेट करू शकतो. तर इमिजिएट लेफ्टला कोण येईल मग, HTS. हे या ठिकाणी झालं. आणि आपल्याकडे जो एक युनिव्हर्सिटी, आता ही पॉईंट देखील दोन्ही झाले. आपल्याकडे एक युनिव्हर्सिटी बाकी राहिलेली, ती कुठली राहिली ते आपण चेक करूया. STS झालं, UGI झालं, LPU, HNB, KPJ झालेलं आहे. KPJ येस झालं. ठीक आहे ना. UPI झालं आहे, UPI बाकी, UPI येस UPI झालं आहे. NIT बाकी होता. तर R ओहम कुठून असणार आहे, तर NIT. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन होती ती आपण या ठिकाणी नोट डाऊन करून झालेली आहे. R% इथे ठेवलेला, आणखी कोण उरलं होतं, तर R* या ठिकाणी इथे येणार होता. तर ही इन्फॉर्मेशन जी होती ती आपण या ठिकाणी चेक करू शकता. बघा R कॉपीराईट LPU दिसतं तुम्हाला. ठीक आहे. R% UGI भेटेल तुम्हाला, R* UPI भेटेल आणि R@ STS. बघा इकडे आपण चेक करू शकता, R* HTS.
ठीक आहे. या ठिकाणी आपण या ठिकाणी इन्फॉर्मेशन r@HTS, ठीक आहे, हे देखील आपलं मॅच होतं आहे. आणि सोबत R&HNB होतं, KPI सोबत $, होतं, ओहम सोबत NIT होतं, R# सोबत FPT होतं. ठीक आहे, तर ही अरेंजमेंट आपली कम्प्लिटली मॅच होताना दिसते. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. तर क्वेश्चन पाहूयात काय विचारलं गेलं आहे. हू अमॉंग द फॉलोइंग ग्रॅज्युएटेड फ्रॉम HTS मधून कोण ग्रॅज्युएट झालेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसते R@ म्हणजे पर्याय ए काय असेल तर आपलं उत्तर असेल. नेक्स्ट पाहूयात काय दिलं गेलं आहे. खालीलपैकी कोणते विधान जे आहे ते बरोबर आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे बघा. R@ इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम NIT, R@ HTS मधून झालं म्हणजे पहिलं चुकीचं भेटलं. दुसरी गोष्ट, $, सिट जस्ट बिहाइंड द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम LPU. अच्छा, LPU मधून ज्याने ग्रॅज्युएशन केलं त्याच्या जस्ट बिहाइंडला $, बसला. येस, नक्कीच हे काय आहे तर या ठिकाणी उत्तर या ठिकाणी परफेक्टली मॅच होताना दिसते. ठीक आहे ना. तर बाकी आपल्याला चेक करायची आवश्यकता उरलेली नाही आहे, कारण बघा R# ग्रॅज्युएटेड FPT आहे का. R# इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम FPT. अच्छा, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर $, सिट जस्ट बिहाइंड द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम LPU. बघा, LPUच्या जस्ट बिहाइंडला जो आहे तो $, जो आहे तो या ठिकाणी ग्रॅज्युएटेड दाखवलं आहे, तर हा देखील भेटते आपल्याला. आणि R# इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम FPT. ठीक आहे, R# FPT मधून ग्रॅज्युएटेड दाखवलं गेलं आहे, तर हा देखील आपल्याला काय भेटतं आहे तर हा देखील बरोबर भेटतं आहे. R% सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ @ R@च्या इमिजिएट लेफ्टला नाही आहे, तर हे काय होईल तर हा मात्र चुकीचा ठरेल. आपल्याला बघा उत्तर काय शोधायचं होतं. जसं आपण या ठिकाणी पाहिलं नॉट ट्रू विचारलं आहे, नॉट ट्रू विचारलं आहे. ठीक आहे. अच्छा, हू अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही आहे. ठीक आहे. अच्छा, या ठिकाणी बघा काय दिलं होतं. ओहम इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम NIT. ओहम इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम NIT, हे ट्रू भेटतं आहे. पहिला वाला काय भेटलं आपल्याला, ओहम होता. ठीक आहे ना. ओहम इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम NIT, येस ग्रॅज्युएट आहे हा, हे ट्रू भेटलं. हा दुसरा ट्रू भेटला, तिसरा देखील ट्रू भेटला. आपल्याला चौथा वाला काय भेटलं, नॉट ट्रू. नॉट ट्रू वाला जे असणार आहे ते आपलं काय असणार आहे उत्तर. बघा, म्हणजे R% सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ R@. R@च्या इमिजिएट लेफ्टला तर R* आहे आणि इथे काय दिलं R%, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय D. हे आपलं फायनल उत्तर या ठिकाणी असणार आहे. आपण या ठिकाणी बघा काय दिलं होतं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू दिलं होतं. ठीक आहे ना. म्हणजे खालीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही आहे. क्लिअर. अशा प्रकारे हे समजणं गरजेचं होतं. ठीक आहे, तर जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, हाऊ मेनी पर्सन्स सिट्स बिटवीन R* अँड R% व्हेन काउंटेड फ्रॉम राईट ऑफ R*. बघा, किती पर्सन R* आणि R% मध्ये बसतं. ज्यावेळेस आपण R* उजवीकडून आपण चेक करणार आहोत. R* उजवीकडून जर आपण चेक केलं तर R* उजवीकडून म्हणजे इकडून आपण चेक करणार तर R% मध्ये आणि त्याच्यामध्ये किती व्यक्ती बसले तर एक हा R@ आणि दुसरा हा R कॉपीराईट. ठीक आहे, म्हणजे उत्तर असणारे आपलं 2 व्यक्ती या ठिकाणी आपल्याला बसलेले दिसतात ज्यावेळेस आपण R* उजवीकडून काउंट करणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं गेलं आहे, हू अमॉंग द फॉलोइंग सीट जस्ट बिहाइंड R@. R@च्या अगदी मागे कोण बसलेला आहे. R@च्या अगदी मागे जर आपण पाहिलं तर R# ज्याने FPT मधून काय केलेलं आहे ग्रॅज्युएशन, तर R# कुठे दिसते, पर्याय या ठिकाणी आपल्याला D दिसते. तर हे पर्याय आपण या ठिकाणी निवडलं आणि एक्झॅक्टली उत्तर आपलं ते असणारच आहे. बघा, खालीलपैकी कोण R कॉपीराईटच्या अगदी मागे बसलेल्याच्या उजवीकडे तिसरं बसलं आहे. अच्छा, बघा, R कॉपीराईटच्या अगदी मागे कोण बसलं आहे, $. त्याच्या उजवीकडे तिसरं स्थानावर म्हणजे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड प्लेसवर कोण बसलं आहे, R#. ज्याने FPT मधून ग्रॅज्युएशन केलं आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे बघूयात. बघा, आपल्याला द वन हु इज ग्रॅज्युएटेड फ्रॉम KPJ नाही. ठीक आहे, दुसरं R& नाही दिसत आहे. द वन हु सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ $. तर जो $च्या त्वरित डावीकडे बसते तो काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. आणि ओहम या ठिकाणी भेटणं शक्य नव्हतं, उत्तर आलं पर्याय C. तर गाईज बघा, या प्रकारे आपल्याला जे क्वेश्चन्स विचारले होते ते आपण सर्क्युलर सेटिंग अरेंजमेंटचे जे क्वेश्चन्स होते ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजला असावा. धन्यवाद.